नमस्कार मित्रांनो, पिक्चरबाज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज रिलीज झाला होता धुरंधर. 3 तास 34 मिनिटाचा रन टाईम असणारा पिक्चर बघून आलो आहे. मागच्या आठवड्यामध्ये तेरे इश्क मेचं 2 तास 50 मिनिटाचं रन टाईम खूप जास्त झालं आहे म्हणून आपण सांगितलं होतं. आता तर त्याच्या पुढची स्टेप. आज डिस्कशनला माझ्यासोबत अश्विनच आहे. सो दोघांमध्येच गप्पा मारूया आणि ऐकूया पिक्चरबद्दल. येस. नेहमीचा आपला प्रश्न, तुझी पहिली रिॲक्शन काय? धुरंधर मला खूप नाही आवडला. म्हणजे मी जेवढ्या अपेक्षा होत्या याच्या ट्रेलरकडून, म्हणजे एक एक्सपेक्टेशन तयार झाली काहीतरी खूप पाथ ब्रेकिंग असेल. बट फिल्ममध्ये काही सरप्रायझिंग एलिमेंट नाही वाटला. बट फिल्म मी ठीक आहे, बट फार काही ग्रेट नाही वाटली मला. ही माझी म्हणजे पहिली रिॲक्शन होती. तुझी कशी होती? फिल्म खूप काही गोष्टी बनवायचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये स्पाय फिल्म म्हणून त्यांनी मार्केट केली होती. कोवर्ट ऑपरेशन आहे, गँगस्टर ड्रामा आहे, त्याच्यानंतर रिवेंज, आणि पुन्हा एडिटमध्ये त्यांनी ते रिअल इन्सिडेंटला जोडून एक वेगळा इमोशनल टोन पण तयार केला आहे. सो खूप काही बनण्याच्या प्रयत्नामध्ये स्पेसिफिकली काहीच बनली नाही आहे फिल्म, असं मला फील झालं. पण मी निगेटिव्हली नाही बघत आहे की फिल्म कमर्शियली वाजण्यासारखी आहे का, तर वाजण्यासारखी आहे, चालण्यासारखी, जनरल लोकांना आवडण्यासारखी आहे. पण ती एक ग्रेट फिल्म आहे का, तिला जर आपण बॉक्स ऑफिस किंवा ती किती बिझनेस करते याचं पॅरामीटर न लावता फक्त फिल्म म्हणून ती कशी आहे याचा विचार करायला गेलं तर ती म्हणजे इज इट अ ग्रेट फिल्म? डेफिनेटली नॉट. इज इट अ गुड फिल्म? मे बी. इट इज गुड, इट इज टेक्निकली व्हेरी वेल मेड. आणि बेसिकली जे काही नए भारत की नई फिल्में जो आ रही है, जो पेट्रियाटिज्म को कमर्शलाइज कर रही है, जो म्हणजे ज्या फिल्म तो टिपिकल फॉर्म्युला जो होता जुन्या बॉलिवूड फिल्मचा कमर्शियल हिटचा, तो तोडून त्यांनी एक नवा फॉर्म्युला तयार केला आणि फॉर्म्युलाच म्हणेल मी ह्याला. सो त्या फॉर्म्युल्याचीच रीक पुढं वाढणारी फिल्म आहे असं मला वाटतंय. त्या फिल्मच्या स्टोरीबद्दल काय म्हणशील? गोष्ट किंवा जो बेसिक तिचा जो स्क्रीन प्ले आहे. हो, तो काही प्रमाणात नक्कीच होता. म्हणजे त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या टाईमलाईनची ती फिल्म आहे. एक तर हा पहिलाच पार्ट आहे. मला डेफिनेटली वाटले की ती थोडी तिच्यामध्ये काही मेसी गोष्टी होत्या, कारण की काही ठिकाणी मुवमेंट लूज होत होत्या. कारण एकतर 9 ते 10 वर्षाचा टाईमलाईन याच्यामध्ये घडते की 1999 पासून ते जवळपास 2009 पर्यंतच्या गोष्टी मी दाखवलेल्या आहे. आणि 3.5 तासामध्ये ते सगळं त्यांनी बसवलं आहे. आणि जस्ट अ फर्स्ट पार्ट, याचा सेकंड पार्ट पण येणार आहे. सो मला म्हणजे ती खूप स्ट्रेट फॉरवर्ड स्टोरी वाटली. याच्यामध्ये जे ट्रेलरमध्ये जे होतं ऑलमोस्ट, जे की प्रत्येक कॅरेक्टरचं इंट्रोडक्शन आणि मग त्याचं एक मोटिवेशन होतं की एक व्यक्ती आहे ज्याला काहीतरी ते एका एरियाचं हे बनायचं आहे, तिथला लीडर बनायचं आहे. एका व्यक्तीला प्रत्येकाचे एक जे मोटिव्स आहे, प्रत्येक कॅरेक्टरचे ते सगळे होते. तेच फिल्ममध्ये एका लॉंगर फॉर्मॅटमध्ये दिसलं. त्यामध्ये पर्सनली मला सरप्रायझिंग एलिमेंट काही नाही वाटला की काहीतरी सरप्राईज एलिमेंट जो माइंड ब्लोईंग असेल तसं काही मला वाटलेलं आहे. सो या इट वॉज गुड बट नॉट दॅट ग्रेट. तू हे नोटीस केलं आहे का, म्हणजे पर्टिक्युलरली रिअल इन्सिडेंटची फिक्शनलाइज स्टोरी जे बनवतं, म्हणजे इनग्लोरियस बास्टर्डने तर खूप काय म्हणता येईल, अल्टरनेटिव्ह रियालिटी. अल्टरनेटिव्ह रियालिटी म्हणण्यापेक्षा म्हणजे इनग्लोरियस बास्टर्डनी जे हिस्टोरिकल इव्हेंट आहे त्याच्यामध्ये फिक्शनल एलिमेंट टाकून त्याला काहीतरी एक स्पायसी करण्याचं काम केलं. म्हणजे त्या पद्धतीचं टॅरेंटोने लिहितो. जे आता वन्स अपॉन टाईम इन हॉलिवूडमध्ये त्याने अल्टरनेटिव्ह रियालिटी लिहिली, पूर्ण हिस्टरी राईट केली. इनग्लोरियसमध्ये पण हिस्टरी राईट केलेली ते संभव, पण पास्टमधल्या ॲक्च्युअल हिस्टोरिकल इव्हेंट्सला घेऊन त्याच्याबद्दल फिक्शनल गोष्टी घुसून त्याचं एक कोहेरंट स्टोरी बनवायची एक वेगळा जॉनर आहे किंवा एक वेगवेगळा टाईप आहे असं आपण बोलणार. आता ज्यावेळेस ते टॅरेंटिनोने केलं होतं किंवा अशा अटेम्प्ट झाले आहेत, असासिन क्रीड खूप सेम प्लॉट लाईन आहे. मेजरली ज्या काही हिस्ट्रीमधल्या फॅक्ट्स, मोठ्या इव्हेंट्स आहेत, इन्सिडेंट झालेत, त्याच्यामागं त्या असासिन क्रीडमध्ये जे 2 नाईट टेम्पलर्स आणि असेसिन्स असतात ते कसे ते ऑर्केस्ट्रेट करत होते, अशी त्यांनी पूर्ण ह्युमन रेसची हिस्ट्रीज रिराईट केलेली त्या गेमसाठी त्यांनी. ते खूप इंटरेस्टिंग वाटलं होतं. समहाऊ याच्यामध्येही
1999 पासून 2011पर्यंत 11-12पर्यंतची स्टोरी आत्ता जी आहे. 9पर्यंतची दाखवली त्यांनी. हां, त्यामध्ये 11-12ला पण त्यांनी जंप केलेलं आहे ना फिल्ममध्ये. पण ठीक आहे, 9, 10, 11, 12 जे काही असेल समजा. 2000 म्हणजे 1999 पासून 2010-11पर्यंतची जी काही स्टोरी आहे, त्याच्यामध्ये जे काही भारतावर टेररिस्ट अटॅक, मेजर टेररिस्ट अटॅक झालेले आहेत, ज्या काही मेजर इन्सिडेंट झालेले आहेत, या सगळ्यांचं एक फिक्शनलाइज व्हर्जन घेतलेलं आहे. मी फिक्शनलाइज म्हणेल, म्हणजे ऑब्व्हियसली ते रिअल नव्हतं, कारण ते रिअल होतं. पण त्या गोष्टी कशा झाल्या, प्लॅनिंग कुणी केली, त्याच्यामध्ये काय पार्ट होता कोणाचा, आणि त्याची रिसेप्शन इंडियन ब्युरोक्रेसीने, इंडियन गव्हर्नमेंटने ते कसं परसिव्ह केलं, त्याला कशी रिॲक्शन दिली, आणि ते इंटरनल कसं वर्किंग चाललं होतं, याचं एक फिक्शनलाइज व्हर्जन बनवलं आहे, जे कदाचित 2 लेन्समधून फिल्टर होऊन तयार झाले. मला असं वाटलं, एक की त्यावेळेस काय झालं होतं ह्याचे जे काही रेफरन्सेस आहे, सो त्याला ते रिॲलिटीशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि दुसरं, माझ्या पर्टिक्युलर आयडिओलॉजीला काय सूट होईल ती एक लेन्स वापरली त्या गोष्टीच्या ह्याच्या पूर्ण. सो ही जी हिस्ट्री, रिअल इन्सिडेंट एकत्र फ्यूज करून त्याची एक स्टोरी बनवण्याचा ही जी पद्धत आहे, ही पद्धत मला थोडी म्हणजे पॉवरफुल डेफिनेटली आहे, पण सेम टाईमला प्रॉब्लेमॅटिक पण वाटली. मग तू प्रत्येक गोष्ट स्वतःच्या लेन्समधून सांगू शकतो, जस्ट लाईक एनी अदर कन्स्पिरसी थिअरी. सो तुझं या गोष्टीबद्दल काय टेक आहे, म्हणजे स्टोरी म्हणून, फिल्मची स्क्रीन प्ले म्हणून? मला पर्सनली असं करायला काही हरकत नाही वाटत नाही, लाईक ज्याला जसं करायचं, म्हणजे खूप प्रकारचे त्याच्यामध्ये त्या ह्याच्यात अटेम्प्ट झाले. म्हणजे वॉचमन असेल तर वॉचमनमध्ये पण तसंच प्रकारचं एक दाखवलेलं आहे. मी अमेरिकन सोव्हिएत वॉरचं दाखवलेलं आहे, किंवा मग वॉचमन तर एक सुपर हिरो फिल्म झाली म्हणा. आपल्याकडे काही वर्षापूर्वी RRR आली. RRR पण तशीच होती, म्हणजे 2 रिअल लाईफ कॅरेक्टर्सला त्यांनी एकत्र आणून मग त्यांच्यातून एक काहीतरी तशी स्टोरी बनते. सो असे अटेम्प्ट्स तर खूप सारे झालेले. मी आता तो ऑफकोर्स अगेन तो कसा आहे ना, तो मला असं वाटतं की तो प्रत्येकाच्या मोरॅलिटी आणि गेट्सवरती येऊन ते थांबतं, की तुम्हाला त्याच्यातून काय बनवायचं आहे, त्याच्यातून कदाचित तुम्हाला काय, तुम्ही लार्जर स्केलवर तुम्ही काय मांडू पाहता त्या गोष्टीतून, ते त्या मेकरच्या इंटेन्शनवरती राहतं. आणि ऑफकोर्स मेकरचं इंटेन्शन काय हा एक पण एक पार्ट झाला. आणि एक त्याच्यानंतर दुसरा पार्ट येतो की जेव्हा ती फिल्म बाहेर येते तेव्हा ती फिल्म फक्त मेकरची नसते, ती सगळ्यांची असते. प्रत्येकाचे ओपिनियन्स असतात, प्रत्येकजणच त्याला तशाच इंटेन्शननी बघत नाही जसं त्यांनी लिहिलेली और त्यांनी बनवली. प्रत्येकजण त्याच्यातले पर्टिक्युलर पार्ट्स काढून परत त्याचं ओन इंटरप्रिटेशन करतं. म्हणजे की आपण पाहिलेलं की लाईक पर्टिक्युलर एखाद्या फिल्ममधलं एखादा चंक काढून तो फिल्मच्या आउट ऑफ कॉन्टेक्स्ट काढून पण त्याचं एक इंटरप्रिटेशन व्हायरल होतं. इवन इफ ती फिल्म जरी याच्यातली नसली, की अल्टरनेटिव्ह रिॲलिटीवाली नसली तरी. सो मला असं वाटतं की एक ॲज अ मेकर म्हणून प्रत्येकाला ते फ्रीडम असला पाहिजे ते बनवण्याचा, त्यात काही वाद नाही. हां, म्हणजे ऑब्व्हियसली मी ती लिबर्टी किंवा ते फ्रीडम मी नाकारत नाही आहे. डेफिनेटली त्याला जे बनवायचं आहे, भलेही ते प्रॉब्लेमॅटिकही असेल कोणाच्या दृष्टिकोनातून. मी फक्त आयडिओलॉजिकली नाही म्हणत आहे, कुठल्याही अँगलने तरी ज्याला बनवायची इच्छा आहे की त्याला बनवण्याचं फ्रीडम असलं पाहिजे. पण सेम टाईमला त्याचा जो इम्पॅक्ट आहे, म्हणजे आपल्याकडं असं म्हटलं जातं की एक नवी पिढी, म्हणजे जी आत्ताची पिढी आहे, का नवी पिढी आली आहे जी हिस्ट्री बॉलिवूडच्या फिल्ममधून शिकते आहे, किंवा त्यांचे ओपिनियन्स बॉलिवूडच्या फिल्ममधून ते घेत आहेत. म्हणजे जसं या फिल्मच्या सुरुवातीलाच कांदार प्लेन ह्याच्यात जे झालं होतं IC-814, तर त्याचं स्टार्टिंग फिल्मची तिथून होते. आणि अजय सान्याल हे जे IB चीफ कॅरेक्टर आरमाधवनने प्ले केले, बेसिकली अजित डोवालचं ते फिल्म व्हर्जन आहे, त्याचा अवतार आहे फिल्ममधला तो. तर तो त्या प्लेनमध्ये आत घुसतो आणि तिथं भारत माता की घोषणा देतो, आणि ते जय देत नाही आहेत. आणि मग तो पाकिस्तानी जो टेररिस्ट आहे तो तिथं त्याची हिंदूंची टर उडवतो की हिंदू खूप बुजदिल कॉम आहे किंवा अशा काहीतरी पूर्ण. सो हे व्हर्जन पर्टिक्युलर इमोशन प्रो करण्यासाठी टाकलेल्या आहेत. म्हणजे
तो हक्क आहे, पण तो जसा हक्क क्रिएटरला आहे तसं त्याच्यामध्ये त्याचा मोटिव्ह काय आहे किंवा त्याच्या मोटिव्हबद्दल चर्चा करणं, ती गोष्ट कॉल आऊट करणं, हा पण मला असं वाटतं ऑडियन्सचा हक्क आहे, तो केला पाहिजे. आणि मला हे थ्रू आउट द फिल्म मला हा खूप मेजर पार्ट वाटला की ही फिल्म ही का आहे. म्हणजे आता याच्या मेकर्सबद्दल जर बोलायचं झालं तर ही फिल्म आदित्य धरची दुसरी फिल्म आहे. आदित्य धर याने उरी नावाचा पहिला सिनेमा केला होता, जो त्याही वेळेस म्हणजे खूप हायपर नॅशनलिस्ट सिनेमा गणला गेला होता. तो जो सर्जिकल स्ट्राईक झाला होता त्याच्याबद्दल त्याने ते डिफेक्शन केलं होतं. विकी कौशलने खूप चांगला परफॉर्मन्स दिला होता. ती फिल्म बॉक्स ऑफिसवर पण खूप मॅसिव्ह हिट झाली होती आणि त्याचा इम्पॅक्ट ओव्हरऑल आपल्या म्हणजे सोशल आणि पॉलिटिकल लाईफवर प्रचंड देशाच्या भारताच्या पडला होता. म्हणजे 2019च्या इलेक्शनमध्ये जे काही टर्नआउट झालं, इलेक्शन ज्या पद्धतीने जे रिझल्ट आले, त्या रिझल्ट येण्यामागं एक रोल उरी फिल्मचा पण होता असं सगळेजण मानतात. सो पर्टिक्युलरली आयडियॉलॉजीला घेऊन, पर्टिक्युलरली स्वतःच्या व्ह्यू पॉईंटला घेऊन जस्ट हिस्ट्री रिराईट केली जाते. तर त्याचे जसे म्हणजे ते पुन्हा ती क्रिएटिव्ह फ्रीडम मान्य करून पण त्याचे काही सोसायटी इम्पॅक्ट पण आहेत. त्या इम्पॅक्टपासून तो डिरेक्टर दूर राहू शकतो का? ती इम्पॅक्टची रिस्पॉन्सिबिलिटी त्या मेकरची आहे का किंवा असायला पाहिजे का? ती काही प्रमाणात असते इम्पॅक्टची रिस्पॉन्सिबिलिटी मला असं वाटतं, आणि ती कुठली का फिल्म असे ना. बट मला असं पूर्णपणे फिल्म अशी काहीतरी खूप अख्खच्या अख्खं टर्न ओव्हर करते या मी याच्यात बिलीव्ह नाही करत. म्हणजे कारण की फिल्म ही काही अशी आउट ऑफ व्हॅक्यूम नाही आलेली, ती पण सोसायटीचाच पार्ट आहे. म्हणजे ती त्याच समाजातला पार्ट आहे. सो इलेक्शन्स असेल किंवा बाकी असेल ते त्याच्यामध्ये ज्या गोष्टी होतात, व्हॉट एव्हर जे रिझल्ट असेल ते इन्फिल्ट्रेट करायला अनेक गोष्टी आहेत. फिल्म ऑफकोर्स फिल्म काहीतरी एक मास ओपिनियन क्रिएट करते, त्याच्यात वाद नाही ते तर होतंच. बट अनेक वेळा फिल्म ही म्हणजे पण ती ऑफकोर्स ती एका प्रकारे फिल्म मेकरची पण थोडीफार रिस्पॉन्सिबिलिटी. बट जर फिल्म जेव्हा रिलीज होते या ती ऑडियन्समध्ये जाते, मला असं वाटतं ती सगळ्यांची असते. ती तेव्हा ती मेकरपेक्षा ती ॲज अ ऑडियन्सची पण जबाबदारी आहे की तिला तुम्ही कसं रिसीव्ह करताय. आता ते पुन्हा अगेन इंडिव्हिज्युअल लेवलवर जातं. मला असं वाटतं की आता तुम्ही एखाद्या गोष्टीला कसं रिसीव्ह करताय त्याबद्दल आहे. तू म्हणला की नवीन जनरेशन याच्यामधून फिल्ममधून हिस्ट्री डिपिक्ट करते. पण असं म्हटलं जातं, माझं मत नाही आहे की नव्या जनरेशनला असं म्हटलं जातं की जी फिल्ममधून हिस्ट्री शिकते. म्हणजे मी काही प्रमाणात ते आहे. मी त्याचा इम्पॅक्ट 100% होतो. म्हणजे मला असं वाटतं की ते म्हणजे खूप साऱ्या फिल्ममध्ये इवन बुक्समध्ये कॅरेक्टर्स खूप ग्लोरिफाय केलेले किंवा त्यांनी त्यांच्या तेव्हा केलेल्या गोष्टी या तेव्हा सांगितल्या गेलेल्या नाही आहे. त्यानंतर खूप वेळा मला असं वाटतं ना, ते खूप आहे ना ॲक्शन आणि रिॲक्शनचा खेळ. मला असं वाटतं खूप वेळा की तुमचं एक ठरलेलं तुमचं एक पॉलिटिकल ओपिनियन असतं आणि त्याला जर अलाईन जाणारी फिल्म आली की तुम्ही त्याला तुमचा एक बायस तिथं क्रिएट असतो, तुम्ही त्याला सेव्ह करतात. इफ जर ती फिल्म तुमच्या पॉलिटिकल अलाइनमेंटला जात नसेल, मला असं वाटतं की फिल्म ही कम्प्लिटली नाही इम्पॅक्ट करत. ते तुमचे ओपिनियन्स ऑलरेडी असतात कुठेतरी लोकांचे, त्याला फक्त ती थोडी व्हॅलिडेट करते. आणि जर ती जर तुमच्या याला अलाईन नसणं करणारी, मग तिचं एक असं इतकं डोक्याचं बॅशिंग पण होतं विदाऊट कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम. सो ते पण मला कधी वाटतं. म्हणजे मला असंही वाटतं की फिल्मची ऑफकोर्स मेकर्सची पण काही रिस्पॉन्सिबिलिटी असते, त्याचं ऑडियन्स म्हणून त्यांची पण रिस्पॉन्सिबिलिटी असते की तुम्ही कसं फिल्मला बघताय. तर हिस्ट्री समजायची असेल तर मला असं वाटतं की तुम्ही मल्टिपल रायटर्स वाचली पाहिजे हिस्ट्री किंवा जी काय तुमची अंडरस्टँडिंग. तुम्हाला फिल्म हे डेफिनेटली मीडियम नाही आहे. फिल्म 3 तासाच्या फिल्ममध्ये गोष्टी खूप कशाही जोडल्या जातात, इवन इफ जरी एखाद्याच मेकरचं इंटेन्शन जरी नसेल तरी पण. सो फिल्म ही डेफिनेटली नाही मीडियम टू अंडरस्टँड हिस्ट्री और हे ते चालेल. हे खूप ऑब्वियसली तू खूप आयडियलिस्टिक सांगितलं की
ऑडियन्सने रिस्पॉन्सिबिलिटी फिल्म बघितली पाहिजे. ऑब्व्हियसली हे असं म्हणण्यासारखं झालं की दारू पिऊन गाडी नाही चालवली पाहिजे. पण तुम्ही दारू विकताय, लोकं तिथं जात आहेत, पित आहेत, ते गाडी चालवत आहेत. सो म्हणजे मी असं फक्त होलली किंवा सोलली त्या डिरेक्टरला ब्लेम नाही करत आहे. ऑब्व्हियसली फिल्म इज नॉट द सिंगल एलिमेंट दॅट विल शेप द ओपिनियन. एकट्या फिल्मने मत नाही बनणार आहे ऑब्व्हियसली, पण ते रिॲक्शन आहे चेन. म्हणजे हे पण मान्य आहे मला की तुमचं जे मत असतं त्याला व्हॅलिडेट करणारी फिल्म आली तर तुम्ही त्याला जास्त सपोर्ट करता. परिघावरच्या लोकांना पण ते एखाद्या मताकडे जास्त झुकवणं हे पण फिल्म करू शकते, मला असं वाटतं. आणि ती फिल्म बनवण्याचा डेफिनेटली हक्क आहे. पण हा जो काही ट्रेंड आलेला आहे आत्ता, म्हणजे हायपर नॅशनलिस्ट फिल्म असतील किंवा पर्टिक्युलरली आयडिओलॉजीला प्रमोट करणं, म्हणजे आता मला प्रोपोगंडा फिल्म हा शब्द वापरायचा नाही आहे, म्हणून मी पर्टिक्युलर आयडिओलॉजीला, मग त्यात कुठल्याही साईडने हो, त्या स्वतःच्या आयडिओलॉजीला प्रमोट करणाऱ्या फिल्म्स येत आहेत. म्हणजे आपलं इंगबर बर्गमन ज्यावेळेस म्हटलं होता की फिल्म ही बेसिकली आयडिओलॉजिकल डिबेट असते. डिरेक्टर स्वतःची आयडिओलॉजी त्याच्यातून सांगत असतो आणि त्याने ते म्हणजे बेसिकली डिरेक्टर हा थिंकर असला पाहिजे असं बर्गमनचं म्हणणं होतं. आणि हे सगळे ह्युमनिस्ट डिरेक्टर होते मेनली खूप वेळा. आता ज्यावेळेस अपोजिट आयडिओलॉजीमधून ह्या फिल्म येत आहेत, जे नॅशनलिस्ट आहेत, हायपर नॅशनलिस्ट आहेत, किंवा आता पुन्हा इथे जिंगोइस्ट हा शब्द नाही वापरत आहे मी, हायपर नॅशनलिस्ट हा शब्द वापरतो, आणि पर्टिक्युलर कम्युनिटीला काय म्हणतात डेमोनाइज करणारे फिल्म्स येत आहेत. सो तो त्यांना हक्क आहे का, तर 100% आहे. म्हणजे बेसिकली गेल्या काही वर्षामध्ये ज्या हायपर नॅशनलिस्ट फिल्म आल्या, काश्मीर फाईल्स असेल, केरळा स्टोरी असेल, किंवा आता बेंगॉल फाईल्स आली होती, बारामुल्ला आली होती, आर्टिकल 370 आली होती, जी आदित्य धरनेस प्रोड्यूस केली होती, बारामुल्ला आदित्य धरनेस प्रोड्यूस केली होती, उरी होती, आता धुरंधर आहे. आता ऑब्व्हियसली धुरंधर मी एकदम तिला सेम कॅटेगरीमध्ये नाही टाकत आहे काश्मीर फाईल्सच्या किंवा केरळा स्टोरीच्या, पण झुकाव तिकडे आहे त्या फिल्म्सचा. इंडियन राईट विंगच्या ॲलिगेशन्स आहेत किंवा त्यांनी जे काही पर्टिक्युलर त्यांचे आर्ग्युमेंट्स आहेत, त्या आर्ग्युमेंट्सला व्हॅलिडेट करतात ह्या फिल्म कमी जास्त प्रमाणामध्ये, कमी जास्त ग्रॅव्हिटीमध्ये. पण ह्या फिल्म सगळ्या त्या ओपिनियनच्या अलाइन्ड फिल्म आहेत सगळ्या, आणि या फिल्मचा इम्पॅक्ट पण होतो. या फिल्ममुळं खूप वेळा आपण काय म्हणतो मिसइन्फॉर्मेशन पसरवली असे बरेच जण क्लेम करतात, किंवा ह्या फिल्म काय म्हणतात अशा डिवायझिव्ह आहेत, किंवा या फिल्म हेड्रेट पॉलिटिक्स करतायत, अशा पद्धतीनं पण हे केलं जातं. सो तुला वाटतं इथं कुठंतरी ही लाईन असायला पाहिजे? म्हणजे आता हे कम्पॅरिझन करेक्ट होणार नाही, पण मी एक्झाम्पल म्हणून सांगतो की जस्ट 1930मध्ये 28, 29, 30मध्ये ज्यावेळेस हिटलर रोज टू पॉवर, जर्मनीमध्ये ज्यावेळेस हिटलर थर्ड राईशमध्ये पॉवरमध्ये आला होता, आणि त्या एक नाझी प्रोपागंडा फिल्म्स त्यांनी एक डिपार्टमेंट उभा केलं होतं, आणि त्याच्यातून त्यांनी त्या फिल्म बनवल्या होत्या, आणि त्या फिल्म त्यांनी वापरल्या होत्या त्याचे काय म्हणतात असं खूप कट्टर सपोर्ट तयार करण्यासाठी लोकांमधून त्या फिल्म वापरल्या होत्या. सो आता तू त्याला पण फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणून बघशील का? तुला ते असं वाटतं की कुठेतरी लाईन आहे? नाही, लाईन तर असते ऑफकोर्स काहीतरी, म्हणजे याचं बट अगेन मी जे आधी म्हणलं की हिटलरवाली तो एक स्ट्रेटअप त्या वेगळ्या एक गोष्ट, ते एक वेगळं झालं. आताच्या ज्या काळात जपतं तिथे तुला फक्त फिल्म्स नाही, तुला 100 मीडियम्स आहे जिथून पण 100 गोष्टी तुला कळतात. आणि तुझी लाईन जी म्हणतोय ती जी न्यूज आणि ते खूप जास्त इन्फ्लुएन्स करतो. ओके, सो न्यूजमध्ये पण तू कुठलं खरं आहे कुठलं खोटं आहे ही पण एक थिन लाईन सध्या कुठतरी उडालेली. म्हणजे तू ज्याला खरं म्हणतोय तो पण कदाचित त्याची आयडिओलॉजी इम्पोज करू शकत असतो ना, इन अ सटल वे. मे बी ही हॅज अ बेटर क्राफ्ट दॅन दोज हू डू इट इन अ व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड वे. ते पण हे असू शकतं, ते पण इन अ डिफरंट वे इन्फ्लुएन्स करू शकतं, किंवा ही पण इन्फ्लुएन्स करू. म्हणजे प्रत्येक जण असती गोष्ट. तुम्हाला जर एखादी गोष्ट मांडायची आहे, तुम्ही जेव्हा एखाद्या
स्ट्रगल किंवा एखाद्या पेनची गोष्ट मांडताय. ऑफकोर्स तिच्यामध्ये तुमचा एक हे असला पाहिजे लार्जर व्ह्यू, की तिच्यातून तुम्ही काय इम्पॅक्ट क्रिएट करताय. ओके. लाईक होलोकॉस्टवरती खूप साऱ्या प्रत्येक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या फिल्म आलेल्या आहे. म्हणजे खूप ह्युमनिस्ट पण फिल्म आलेल्या आहे, खूप अल्टरनेटिव्ह रिॲलिटीवाले पण फिल्म आले, खूप व्हेरिएशन्स आलेले. सो मला असं वाटतं ना की त्या प्रकारचं जे आहे ना, लाईक तिथं जशा पद्धतीने त्यांनी तिथल्या सोसायटीने तिथल्या फिल्म्सनी कसं हे केलेलं आहे इतक्या वर्षानंतर एवढ्या फिल्म बनलेल्या आहे. सो मला असं वाटतं की आपल्या इथं तशा पद्धतीने म्हणजे मेनली जो सगळ्यांचा जो रोख जो आहे की जे इतक्या वर्ष झालेल्या गोष्टींबद्दलच्या त्या फिल्म्स असतात ना, लाईक असं सुलभ आहे टेक्नॉलॉजिझम. सो तुम्ही त्याला आय थिंक आपल्या ॲज अ सोसायटीनीच त्याला खूप चांगलं प्रोसेस नाही केलेली आहे. ते जे काय गोष्टी झालेल्या आहे म्हणजे मुघल काळात झालेल्या ज्या गोष्टी असेल और ब्रिटिश काळात असतील और इवन मागच्या पोस्ट इंडिपेंडेंट काळातल्या गोष्टी असतील, मला असं वाटतं त्याला आहे ना आपण ॲज अ सोसायटीनेच असं आहे ना चांगलं प्रोसेस नाही केलेलं आहे. म्हणजे त्या वॉट एव्हर ज्याला तुम्ही ट्रॉमा होणार काय कशा पद्धतीने त्याला डिस्क्राईब करू शकता. सो मला असं वाटतं या फिल्म आहे ना ते त्याचं एक जस्ट एक हे दिसतं, ते एक आजारी असल्याचं लक्षण वाटतं एक नाही दिसतं. बरोबर आहे अश्विन, तू म्हणतो ती जी लाईन आहे, आणि म्हणजे ऑब्विसली ती लाईन कोणी आखायची हा पुन्हा एक वेगळा प्रश्न आहे. ते डेफिनेटली तू आणि मी तर नाही आखणार आहे. हा खूप कॉम्प्लिकेटेड मुद्दा आहे. पण तू जे बोलला की फिल्म हे तुमच्या हिस्ट्रीच्या कॉम्प्लिकेशन्स जर तुम्ही नीट प्रोसेस नाही करू शकला, तो जो आजार आहे त्या आजारीपणाचं लक्षण आहे. आणि आय थिंक हे खूप म्हणजे असं एकदम हे टाकून ते काय ब्रॅकेटमध्ये टाकून सेंटेन्स लिहावा असा सेंटेन्स तू म्हटलाय, आणि आय कम्प्लिटली ॲग्री. फिरून आपण पुन्हा स्टोरीकडे जर यायचं म्हटलं फिल्मच्या, तर बेसिकली म्हणजे ही फिल्म सुरुवातीला स्पाय फिल्म म्हणून ज्या पद्धतीने ट्रेलर आला होता, किंवा एक कॉन्ट्रोवर्सी पण झाली होती. एक मेजर आहेत मोहित शर्मा नावाचे, ज्यांनी म्हणजे ज्यांना मरणोत्तर अशोक चक्र आहे. जुल्फिकार भट नावाचं त्यांनी एक पर्सोना स्वतःचं कॅरेक्टरिस्टिक्स तयार केलं होतं, आणि ते मुजाहिदीन ह्यांना जॉईन झाले होते, हिजबुल मुजाहिदीन POKच्या. सो POK किंवा ज्याला पाक ॲडमिनिस्ट्रेड आझाद काश्मीर म्हणतात, किंवा पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर म्हणतात, ऑक्युपाईड देश. सो तिथं ते जॉईन झाले होते, आणि त्यांनी ते इन्फिल्ट्रेट करून मग ते पूर्ण माहिती दिली होती. सो नंतर ते ऑब्विसली मेकर्सने क्लिअरिफिकेशन दिलं की दिस इज कम्प्लिटली फिक्शनल, ते त्यांच्या हॉसन इन्स्पायर्ड नाही आहे किंवा त्यांची स्टोरी नाही आहे. पण फिल्म बघून आल्यानंतर मला असं झालं की ही जी स्पाय फिल्म म्हणून त्याने एक जनरल परसेप्शन तयार झालं होतं, तर तो जो स्पाय एलिमेंट आहे तो खूपच नॉमिनल होता फिल्ममध्ये. म्हणजे तो कॉन्टेक्स्ट सारखा आला होता, जो शेवटच्या काही म्हणजे त्याचे जे डिसिजन्स आहेत त्या डिसिजनच्या मागचं ड्रायव्हिंग फोर्स सारखंच काम केलं. पण तो एक टिपिकल स्पाय फिल्म जी असते तशी ही फिल्म नाही. म्हणजे बेसिक ही इट्स मोर ऑफ अ गँगस्टर फिल्म. गँगस्टर ओरिजिन स्टोरी सारखी गँगस्टर फिल्म आहे, स्पाय फिल्म आहे, गँगस्टर फिल्म आहे. आणि तो जो गँगस्टरचा पार्ट होता मेन, जे कराचीमध्ये तो लहरी पार्ट, तिथलं पॉलिटिक्स आणि तिथल्या गँग्स आणि त्यांचं वर्किंग, तिथला ते गँगस्टर्स, बिझनेसमॅन, पॉलिटिशियन, टेररिस्ट आणि ISI यांचा जो नेक्सस आहे, तो नेक्सस आणि त्या डायनॅमिक्समुळे तिथं होणारे परिणाम हेच्या एक्सप्लोरेशनमध्येच ते जास्त राहिलं मला असं वाटलं. म्हणजे तो ॲक्च्युअल स्पाईंग पार्ट जो होता तो सेकंड हाफमध्ये आल्यासारखा मला वाटला, आणि तो पण तसा डिपिक्ट नाही झालेला. म्हणजे जे ॲक्च्युअल स्पाय फिल्मकडून आपल्याला एक्सपेक्टेशन असते, ऑब्व्हियसली इंडियन स्पाय फिल्म वेगळ्या पद्धतीने जातात, पण एक क्लासिक स्पाय फिल्म आपण ज्याला म्हणतो त्याची जी एक्सपेक्टेशन आहे तशी त्यांनी कंप्लीट नाही केली. आणि दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मला त्याच्यामध्ये जे गँगस्टर स्टोरी म्हणजे स्पाय आणि ते कॉन्टॅक्ट जर सोडला तर ती जी बेसिकली स्टोरी एक प्रोटॅगनिस्टचा आर्क दाखवला आहे आणि ते पूर्ण त्याची स्टोरी
मला एक खूप बॉलिवूड फिल्मशी सिमिलर वाटली. म्हणजे तो जो ट्रोप वापरलेला आहे, पर्टिक्युलरली अग्निपथशी मला खूप कॉमन हे वाटलं. किंवा गॅंग्स ऑफ न्यूयॉर्कमध्ये पण खूप सिमिलर स्ट्रक्चर. मी ती पाहिली हा वाटली यस. सो बेसिकली एक प्रोटॅगनिस्ट आपला हिरो आहे, तो एका नव्या प्लेसला जातो आणि त्या प्लेसमध्ये तो नवा आहे, पण तो तिथं काहीतरी अल्टरनेटिव्ह मोटिव्ह घेऊन गेलेला आहे, जो ते लोकांना सांगतोय किंवा जो तिथं पोर्ट्रे करतोय तो नाही आहे. त्याच्याकडे काहीतरी सिक्रेट आहे, त्याच्या काहीतरी पास्टमध्ये त्याचा अल्टरनेटिव्ह मोटिव्ह आहे, पास्टच्या इव्हेंटपासून आलेला. आपल्या फिल्मचं जे मेन सपोर्टिंग कॅरेक्टर असतं, त्या सपोर्टिंग कॅरेक्टरच्या कॉन्टॅक्टमध्ये येण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे अग्निपथमध्ये जसं ऋतिक रोशनचं कॅरेक्टर आहे विजय, आणि तो मांडव्यावरून मुंबईला राहायला आला आहे आणि तो ऋषी कपूरच्या कॉन्टॅक्टमध्ये येण्याचा प्रयत्न करतो, त्याला जॉईन करतो. इथं सो हमजा जो आहे तो बलोचवरून कराचीला आला आहे. कराचीला येऊन तो एका ज्यूस बारमध्ये जॉबला लागला आहे आणि त्याचा पूर्ण इंटेन्शन किंवा पूर्ण मोटिव्ह तिथं काम करण्याचं हे की त्याला रायमंड डकेच्या गँगमध्ये सामील व्हायचं आहे. आणि ते दोन्हीही प्रोटॅगनिस्ट एक इन्सिडेंट यूज करतात, म्हणजे मुलाचा जीव वाचवणं असं काहीतरी, की त्याच्यावर उपकार करतात आणि ज्याच्यामुळे त्याच्या कनेक्शनमध्ये जातात. आणि मग ते लॉयल्टी प्रूव्ह करतात, ते गँगचा त्याच्या इनर गोर सर्कलचा पार्ट बनतात, इतके जवळचे जातात की ते त्याचे एकदम क्लोज बनतात. आणि एका पॉईंटला तो माणूस, तो जो सपोर्टिंग कॅरेक्टर आहे, तो त्यांना मुलासारखा ट्रीट करायला लागतो, फॅमिलीसारखा ट्रीट करायला लागतो. आणि ती गोष्ट कुठेतरी यांनाही इमोशनली म्हणजे ते कनेक्ट होतात त्याच्याशी समोर. आता हे धुरंधरमध्ये तो इमोशनल अँगल जास्त एक्सप्लोअर नाही झालेला, पण ते थोडंसं आपल्याला रिअलाईज होतं की हां, तो केअर करतोय त्याची. आणि नंतर मग त्याच्या मेन मोटिव्ह आहे त्याचा, त्या मोटिव्हसाठी तो त्यालाच परत बिट्रे करतो. म्हणजे ऋषी कपूरला मारलं होतं, इथं हा अक्षय खन्नाला मारतो. सो ही जी जर्नी आहे, ही मला टिपिकल बॉलिवूड फिल्मची जर्नीच वाटली. खूप अशा फिल्म झाल्या, टिपिकल क्लासिक ट्रोप वाटला मला हा फक्त जिओ पॉलिटिकल वर्ल्ड, स्पाय वर्ल्ड तिथं बेस केला आहे फक्त. आणि त्याला रिअल इव्हेंटचं ते जे काही कनेक्शन जोडलेले, हे कनेक्शन जोडल्यासारखं वाटलं. तुला काय वाटतं? आय थिंक तुझं म्हणणं बरोबर आहे, बट ती फिल्म तशी बिल्डच तशी केली ना, म्हणजे ती फक्त स्पाय, म्हणजे तो फक्त काहीतरी माहिती काढायलाच नाही गेलेला आहे ना. त्याचं जेव्हा ते आर माधवनचं कॅरेक्टर म्हणतं की ऑपरेशन गुरेंदर, आणि त्याला आपल्याला माझं त्यात एक्झॅक्ट डायलॉग नाही आठवते, बट त्याच्यामध्ये तो सजेस्ट करतो की लाईक आपल्याला त्याला अशा पोझिशनला यायचं आहे की तो अजून काही गोष्टी कर, ॲडिशनल गोष्टी कर. सो ऑब्व्हियसली ते फिल्म तशी सेटअपच तशी केली की इट्स नॉट जस्ट अ स्पाय फिल्म. त्याला तिथं जाऊन त्याला काहीतरी पोझिशनपर्यंत जायचं आहे, आणि मग तिथून मग त्याला एक जंगल पे राज करणं आहे काहीतरी याचा डायलॉग, याचा का त्याचं मला आता आठवलं आहे. सो ते सेटअपच मुळात तो तसा केलेला आहे त्यांनी, की म्हणजे ते सो ते तसंच आहे केलेलं मला असं वाटतं त्याने. आणि ऑफकोर्स हा ट्रूप तो ही गोष्ट तुला अनेक फिल्म्समध्ये पण आहेच, म्हणजे जसं तू नेम केलं. हां, म्हणजे तू जे मागाशी म्हटलं की सरप्रायझिंग काही नाही आहे, एक्सपेक्टेड आहे. सो या एका ट्रोपला गेल्यानंतर आपल्याला ट्रोप माहिती आहे, याच्यातून काय होणार आहे हे पण माहीत होतं, आणि एक्झॅक्टली तेच घडलं सगळं. सो असं काही वेगळी स्टोरी नव्हती, ऑलरेडी ट्रोप यूज करून एक नव्या वर्ल्डमध्ये सेट केलेलं. दुसरी गोष्ट मला जी स्टोरीबद्दल वाटली, की हे जे सगळे इव्हेंट टाकलेले आहेत, हिस्टॉरिकल इव्हेंट ज्याच्यामध्ये टाकले, त्यांचं कनेक्शन आणि ही स्टोरी, तर हे सगळं जोडायला ऑब्व्हियसली खूप मोठा प्लॉट लागतो. म्हणजे तुला कंधार हायजॅक पण दाखवायचं आहे, तुला संसदेवरचा अटॅक पण दाखवायचा आहे, तुला 26/11 जो मुंबईला हल्ला झाला त्या हल्ल्यापर्यंत पण घेऊन यायचं आहे, आणि ह्याचे सगळे इंटरकनेक्शन्स दाखवायचे आहेत तुला. तर तुला तेवढा मोठा प्लॉट लागेल. सो तुझं ड्युरेशन बद्दल बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की खूप मोठी फिल्म आहे, म्हणजे ही गेल्या 20 वर्षातली सतत लांब बॉलिवूडची फिल्म आहे, इंडियन फिल्म आहे. 3 तास 34 मिनिटाचं त्याचं ड्युरेशन आहे. सो मला वाटतं तो प्लॉटच इतका मोठा ठेवला होता की त्याच्यासाठी ती लेंथ रिक्वायर्डच होती. म्हणजे मला पर्सनली मला तेच वाटलं, ती स्ट्रेच नाही वाटली. मला असं वाटलं की फिल्मच खूप मोठी आहे, ती जी गोष्ट सांगणार आहे ती फिल्म, ती गोष्टच इतकी मोठी की मग ती तेवढं ड्युरेशन गरजेचंच होतं. येस येस. जे ड्युरेशनबद्दल तर मला काही वाटलं नाही, म्हणजे ती कारण तेवढी ती एंगेजिंग पण होती की त्याच्यामध्ये ज्या दिसे इव्हेंट्स रन होतं त्याचं ती असं ड्युरेशनबद्दल तर मलाही काही इशू नाही वाटला की त्या तास ती तेवढी त्याचं हे होतं लाईक त्याचं सर्व करत होती पर्पज. म्हणजे असं काहीमध्ये फार वीक मुवमेंट्स असतील काही पण, बट असं काही लार्जर लेवलवरती मला तर काही एवढा
नाही इश्यू वाटतो त्याच्यापर्यंत. आणि मला जो तो लव ट्रॅक होता, जो सारा अर्जुनची मुली जी ती कॅरेक्टर सारा अर्जुनने प्ले केलेलं, ती तिथल्या एका मंत्र्याची मिनिस्टरची मुलगी दाखवली. मला तो अजिबातच बिलिव्हेबल नाही वाटला. म्हणजे आणि ते कॅरेक्टर्स जेवढा रिटर्न नाही, ते जस्ट ॲज अ लव्ह इंटरेस्ट ऑर ॲज अ टूल म्हणून वापरले, जे की त्याला तिथे रीच करायचं असतो. म्हणजे तेवढेच खर्च. पुढं जाऊन त्या मिनिस्टरशी ज्यावेळेस आपला रणवीर सिंग रिलेशन बिल्ड करतो आणि काही एक अल्टरनेटिव्ह प्लॅन बनवतो का त्याचा अल्टरनेटिव्ह कन्स्पिरसी किंवा प्लॅनिंग करतो समजा, तर त्याचा विश्वास जिंकण्यासाठी मी तुझ्या मुलीचाच नवरा आहे किंवा मी जावाई आहे हे वापरतो. हे सोडून मला त्या ह्याची काहीच म्हणजे प्लेसमेंट नाही दिसती. मला ते असं वाटलं की एक बॉलिवूडची फिल्म आहे, सो इथं गाणं पण पाहिजे, इथं एक हिरोईन पण पाहिजे, जस्ट त्याच्यासाठी टाकलेला प्लॉट असल्यासारखं मला ते वाटलं. मला पर्सनली तो, आणि ते जसं तू म्हटलं की ते पुअरली, तो ट्रॅकच पुअरली रिटर्न होता पूर्ण तो लव्ह इंटरेस्टचा. आय थिंक पर्पजच त्याचा या ॲटलिस्ट या फिल्ममध्ये तेवढाच आहे. कदाचित नेक्स्ट पार्टमध्ये तिचं काहीतरी कॅरेक्टर अजून काहीतरी तिला सध्या फिल्म पुरता तेवढाच होता. मला असं वाटलं की ठीक आहे मी असं ते मला फार काय एवढं हे नाही आलं की ठीक आहे नाही आहे ते युजली मी इव्हन बाकी पण आत्तापर्यंत आलेलं स्पाय किंग पाहिजे. प्रत्येक फिल्ममध्ये कुठे ना कुठे असा एक तो स्मॉल लव इंटरेस्ट दाखवतात हिरोचा. इट्स सेम हाच तसाच यूज वाटला. म्हणजे हिच वॉजंट सरप्रायझिंग. मला दुसऱ्या एका फिल्मशी खूप स्ट्रॉंगली कम्पॅरिझन डोक्यात आलं होतं. मेघना गुलजारची राजी नावाची एक फिल्म आली होती, ज्याच्यामध्ये आलिया भटने इंडियन स्पायची भूमिका केली होती, जी पाकिस्तानमध्ये जाते आणि तिकडं हे करते. पण ती खूप ह्युमनिस्ट अँगलने फिल्म होती. म्हणजे हे एक मला रायटिंग बाबतीत खूप मेजर डिफरन्स किंवा माझ्यासाठी एक मेजर टर्म ऑफ हा होता की जेवढे काही पाकिस्तानी कॅरेक्टर दाखवलेले आहेत ते एक जात सगळे वाईट आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये डायमेन्शन्सच नाही आहेत, सगळे फ्लॅट आहेत. 24 तास त्यांच्या डोक्यामध्ये इंडियाला मारा किंवा इंडियन्स लोकांना मारा, इंडिया देशात काहीतरी वाईट करा, हाच त्यांचं एकदम इटेशन असल्यासारखं वाटतं. कुणीही त्याच्यामधल्या ह्युमनिस्ट अँगलनी नाही किंवा ह्युमन अँगलनी नाही आहे. आणि बेसिकली राजीमध्ये एक मेन गंमत ही होती की ज्यावेळेस आलिया तिकडं जाते आणि तिला रिअलाईज होतं की मला जसं सांगितलं जातं की ते लोक खूप वाईट आहेत, ते ॲक्च्युली तितके वाईट नाही आहेत, आणि तिच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट येतो. आणि खूप साऱ्या अशा स्पाय फिल्ममध्ये ना म्हणजे जी गोष्ट एक्सप्लोर केली जाते सायकोलॉजिकली, म्हणजे एक तर तू स्पाय लोन ज्यावेळेस जातो त्यावेळेस तुझी रिअल आयडेंटिटी आणि तुझे पोर्ट्रे करतोय ते, या दोन गोष्टींमध्ये कॉन्फ्लिक्ट असतो आणि ती गोष्ट तुझा सायकोलॉजिकल टोल घेते. म्हणजे तुला ते एक वेगवेगळं असतं. प्लस तू ज्या लोकांच्या सोबत संबंध बनवतोय, तू ज्या लोकांशी रिलेशन बनवतोय ते तुला खरंच तेवढं जवळचं मानतायत, तर तू इमोशनली त्यांच्याशी कनेक्ट होतो आणि मग त्यांनाच ज्यावेळेस तुला बेटरे करायचं असतं त्यावेळेस तुला त्याचा त्रास पण होतो. ती कुठेतरी गिल्ट पण असते, त्याचा त्रास असतो. आणि ते जे कॉन्फ्लिक्ट कधी ड्युअलिटी आहे ते खूप सायकोलॉजिकली खूप भारी एक्सप्लोअर केलं जातं स्पाय फिल्ममध्ये. पण या फिल्ममध्ये रणवीरचं जे कॅरेक्टर आहे त्याला कुठलंच इमोशन दाखवलेलं नाही आहे दुसरं तसं. म्हणजे कुठलंही डिसिजन घेताना तो अगदी एका सेकंदामध्ये तो अटॅचच नाही झालेला कोणाशी तशा पद्धतीनं. आपल्याला सजेशनमध्ये असं वाटतं, पण तो कुठल्याही कॅरेक्टरला, म्हणजे अगदी सारा अर्जुनचं जे कॅरेक्टर त्याची जे लव्ह इंटरेस्ट दाखवलेला आहे तोही फक्त मंत्र्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा वापर करतोय का असंही वाटतं. म्हणजे बेसिकली हनी ट्रॅपिंगच दाखवलं, रिव्हर्स हनी ट्रॅपिंग दाखवलेलं आहे. आणि स्वतःच्या देशाविषयी म्हणजे पेट्रियटिझम हे एक सिंगल इमोशन सोडून. आय थिंक मला फक्त पेट्रियटिझम नाही वाटलं त्याचं, कारण त्याच्यामध्ये फिल्ममध्ये फ्लॅशबॅक्स येतात त्याच्या आईचे वगैरे दिसतात जिथे त्याचा हात आले. फिल्म संपल्यानंतर फिल्म संपल्यानंतर आणि मध्ये म्हणजे फिल्मच्या स्टार्टिंगमध्ये पण जेव्हा तो त्याची जी जर्नी दाखवली जिथे तो काम करतो ते मध्ये काही फ्लॅशेस घेतलेले. सो he's I think I don't think so he's just driven by patriotism. He's also driven by his personal trauma. Like I think पुढच्या फिल्ममध्ये बेसिकली तू प्रेडिक्ट करू शकतो की ते त्याच्या घरचे मे बी टेररिस्ट अटॅकमध्ये मेलेले असतील आणि दॅट इज वाय ही इज
व्हेरी काय म्हणतात ना ड्रिवन आहे तो पूर्ण. हा स्वतःची कसं आहे का पोस्ट ट्रॉमॅटिक याच्यातून जात असं. ट्रॉमा त्याच्या कामामध्ये कुठंच येत नाही. म्हणजे ते स्टार्टिंगला तुझे सांगितलं ज्यूस बारमध्ये थोडे काही असेल आणि शेवटला डायरेक्टली दिसते. म्हणजे तो अक्षय खन्नाच्या कॅरेक्टरच्या भावासारखा झालेला आहे. त्याचा जो दुसरा भाऊ आहे अक्षय खन्नाचा कझन जो दाखवलेला आहे तो कॅरेक्टर तो 24 तास सोबत आहेत. त्याला ह्या गोष्टीचा कॉन्फ्लिक्टच झालेला नाही की माझी लॉयल्टी कुठे आहे किंवा काय आहे. हा कधीच त्याला कॉन्फ्लिक्ट येत नाही. तो पूर्ण क्लिअर आहे. म्हणजे ज्यावेळेस तो क्लायमॅक्समध्ये काही वेगळ्या गोष्टी करायला जातो तर त्याला ती कुठलीच अटॅचमेंट 1 सेकंद पण मध्ये येत नाही. म्हणजे तो 24 तास क्लिअर एक मशीन असल्यासारखं एक मशीन मिशनवर आहे. त्याला ह्युमन इमोशन्सच मला नाही दिसले. म्हणजे फक्त ते म्हणजे त्याला पूर्ण फिल्ममध्ये त्याला दुःख फक्त त्याच वेळेस होतं ज्यावेळेस त्याला भारतावर झालेल्या अटॅकमध्ये लोक मरताना दिसतात की टेररिस्ट अटॅक भारतावर होते आणि ते मरताना दिसत आहेत. ते व्हायला नाही पाहिजे जाऊन. तर ते डेफिनेटली व्हायला पाहिजे. पण मी बोलतो ते सोडून त्याला आउटसाईड इमोशन मला काहीच दिसले नाही. त्याच्यासोबतची ज्यांच्यासोबत तो राहतोय 3 वर्ष 4 वर्ष ज्यांच्यासोबत राहतोय खातोय जे काही करतोय त्यांच्याशी त्याची अटॅचमेंट तशी कुठंच नाही झाली. लव्ह इंटरेस्टची तशी अटॅचमेंट कुठंच नाही आहे. कुठल्याच कशाचीच अटॅचमेंट नाही आहे. सो मला हे खूप क्लिअरली ब्लॅक व्हाईट वाटलं. याच्यामध्ये ग्रे शेडला जागाच नाही आहे. याच्यामध्ये आपले आणि त्यांचे असं डायरेक्ट डिव्हिजन आहे. आणि ते गुड आणि बॅड जे बेसिक आपण म्हणतो ना खूप सुरुवातीच्या लेवलच्या स्टोऱ्या ज्या असतात किंवा सुरुवातीच्या नाही म्हणता यायचं त्याला पण ज्या कॉम्प्लेक्स स्टोऱ्या नाहीत खूप सिम्पल स्टोऱ्या असतात ब्लॅक वर्सेस व्हाईटवाले तशा टोनमध्ये मला हे पूर्ण वाटलं. मला वाटतं मी तो एक द स्पाय म्हणून पण एक सिरीज पाहिली होती मी नेटफ्लिक्सची. साशा बॅरन कोएन ॲक्टर आहे त्याचा जो जनरली कॉमिक रोलसाठी खूप फेमस आहे पण त्यांनी खूप सिरियस रोल केला आहे. इली कोहेन नावाचा एक इस्रायली स्पाय होता जो सिरियामध्ये इन्फिल्ट्रेट केलं होतं त्यांनी. आणि तो इतका सिरियसली म्हणजे तो इतका इन्फ्लुएन्शियल इतका सक्सेसफुल झाला होता की तो डिफेन्स मिनिस्ट्रीच्या खूप हायर पोझिशनपर्यंत गेला होता तिथं. म्हणजे हे ज्यावेळेस बाहेर आलं होतं त्यावेळेस एवढी सिरियाची नाचक्की झाली होती की दुसऱ्या देशाचा हेड तुमचा संरक्षण मंत्र्याच्या पदापर्यंत जातोय किंवा तिथपर्यंत कनेक्शन आणि सगळे राष्ट्रपतीच्या मुलाशी त्याचे रिलेशन आणि ते सगळं म्हणजे त्यांनी आतून बाहेरून पूर्ण ते पॉलिटिशियन आणि अपर ब्युरोक्रेसी आणि ते सगळं त्यांनी कॉन्टॅक्ट्स बनवले होते. आणि ज्यावेळेस तो त्याच्याशी कॉन्टॅक्ट बनवतो तर त्याची ती जी ड्युअल आयडेंटिटी त्याचा तो स्ट्रगल आहे प्लस ज्या काही लोकांशी त्याचे ॲक्च्युअल ह्युमन कनेक्शन बनतं म्हणजे तसे त्याचे इनिमी आहेत. पण इनिमीशी फ्रेंडशिप होणं इनिमीशी अटॅचमेंट होणं आणि त्याचं स्वतःला स्ट्रेस पण येणं आणि ते जे काही सायकोलॉजिकल एक्सप्लोरेशन होतं ते खूप ब्रिलियंट होतं. ते खूप डेप्थ देत होतं त्या स्टोरीला. तशी मला इथं काहीच डेप्थ नाही दिसली. ही खूप फ्लॅट सरफेसवरून जाणारी गोष्ट वाटली. म्हणजे गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे पण खूप सरफेसवरून गेली आहे असं मला वाटलं. मग ठीक आहे मी ॲग्री करतो याच्यातल्या काही पार्टशी. म्हणजे ऑफकोर्स त्याच्या तू जसं म्हणतो तसे ह्युमननेस तशा अर्थाने नाही त्यांनी एक्सप्लोर केलेले. बट आय थिंक मला असं वाटतं तो त्याचा एवढा असा मेकरचा पर्पज आय थिंक तो नव्हता. सो ही नीड वेंट दॅट लेव नाही प्रत्येक वेळ म्हणजे काय माहिती मी मला इतकं त्या गोष्टीने इतकं अफेक्ट नाही केलं. मी त्या स्टोरीमध्ये तेवढा एंगेज होतो. सो मला तेवढं हे नाही झालं की त्या कोक्याची अच्छा मग त्याचं त्या कॅरेक्टरसोबतचं काय आणि वगैरे वगैरे आणि त्या गोष्टी मला इतकी अफेक्ट नाही केला पर्सनली. म्हणजे तसं होऊ शकलं असतं का तर हां होऊ शकतं. म्हणजे डेफिनेटली मग ती त्या अँगलमध्ये गेली असते आणि मग ते ऑफकोर्स ती एक लेन आहे मी त्याची. पण इथं त्याला पूर्णपणे ना त्याला एक जसं तुमच्या एंडला पण एक रिव्हील होतं की तो कोण आहे म्हणजे तो सांगता तो कुठून आलेला मग तो एक्झॅक्टली कोण आहे आणि बाकी नाही पूर्ण फिल्ममध्ये तो एका काहीतरी कसं ट्रॉमॅटिक त्याची एक स्टोरी आहे त्याच्यानंतर तो तिकडं गेलेला आहे. सो मला असं वाटलं की ओके दॅट वॉज इनफ. मला वाटलं की हां म्हणजे ठीक आहे म्हणजे सध्यापुरतं इतकं ठीक आहे म्हणजे ऑफकोर्स सेकंड पार्टमध्ये ते अजूनही काही गोष्टी दाखवू शकतील कदाचित त्याच्या कदाचित कुठल्या तरी कॅरेक्टरसोबत त्याची अटॅचमेंट दाखवू शकते जी की कदाचित असू शकते चांगली. ठीक आहे म्हणजे मला पर्सनली इतकं त्या गोष्टीने इतकं लेट डाऊन नाही केलं. म्हणजे ठीक आहे म्हणजे ती एखाद्याची चॉईस असते तेव्हा तो त्या लाईनमध्ये जातो आणि जातात म्हणजे लाईक मला त्याच्यामुळे फिल्मची कॉम्प्लेक्सिटी केल्यासारखं वाटलं. खूप फ्लॅट झाली पर्सनली माझ्यासाठी. दुसरं म्हणजे रेहमान डकेतचे जे कॅरेक्टर आहे त्याच्यासोबत पण मला सेम झालं की फर्स्ट हाफमध्ये आपल्या प्रोटॅगनिस्टपेक्षा
अक्षय खन्नाच्या कॅरेक्टरला मला असं वाटतं जास्त स्क्रीन टाईम आहे किंवा जास्त त्याच्यात इंटरेस्ट येईन. ॲक्च्युली मला ती गोष्ट खूप आवडली लाईक म्हणजे की जो मेन फिल्मचा जो मेन हिरो आहे तो एक रणवीर सिंग आहे बट ऑलमोस्ट हाफ ऑफ द फिल्म तो एक सेकंड कॅरेक्टर असल्यासारखा फिल्म जास्त याच्यामध्ये वावरतो विच इज अ बिग थिंग ना म्हणजे फिल्मचा फेस तो आहे बट पण त्यातून आउटकम काहीच निघला नाही मला. आय थिंक फिल्म सेकंड पार्ट आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं ते हळूहळू त्याच्यापर्यंत नेणे असं मला ते लेन्स वाटली की लाईक की म्हणजे ते कॅरेक्टर स्टार्टिंगपासून एंडपर्यंत कुठंच चेंज होत नाही, त्याला कुठली दुसरी शेड नाही आहे. तो मला खूप फ्लॅट आणि काय म्हणतात स्टॅटिक वाटला. त्याच्यामध्ये काही चेंज म्हणजे त्याच्यामध्ये आर्क काहीच नाही आहे. हा एग्री असं काही आर्फ नाही ती म्हणजे ती अख्खी ओव्हरऑल फिल्म सोरेस तो तसं पण ज्यावेळेस एखाद्या कॅरेक्टरला इतका वेळ स्क्रीनवर बघतो तर तू जनरली एक्सपेक्ट करतोय की मला त्या कॅरेक्टरपासून काहीतरी आर्क बघायला भेटेल किंवा काहीतरी मला तिथून भेटेल. म्हणजे जसं असं म्हटलं जातं की प्रत्येक सीन हा पर्टिक्युलरली काहीतरी इमोशन प्रो करण्यासाठीच असतो किंवा डिरेक्टरची चॉईस असते की सो जर डिरेक्टर चूज करतो की या कॅरेक्टरला मला इतका स्क्रीन टाईम जायचा आहे लाईक तू जसं म्हणला सेकंड हिरो असल्यासारखं तर त्याच्यापासून मला इमोशनली काहीच भेटलं नाही. म्हणजे तो जसा सुरुवातीला होता तसाच शेवटला होता. फक्त शेवटच्या जे काही क्लायमॅक्सला दाखवलेलं आहे पूर्ण तिथेही म्हणजे ते फक्त जस्ट आता घडणार आहे स्टोरीमध्ये आणि घडलं. सो असं तो मला त्याच्यामुळे तो इमोशनल वेटेज असतं ना फिल्मचं ते खूप निघून गेलं माझ्यासाठी. म्हणजे माझी कॉम्प्लेक्सिटीज खूप कमी होऊन आय थिंक मग ते जसं तू आधी म्हणले ते प्रत्येक आय थिंक कॅरेक्टरचा म्हणजे कुठल्याच कॅरेक्टरला असा काही आर्क नाही म्हणजे सगळेजण एक त्याचं एक ठरलेले आहे ते त्याच मार्गावर जाते जशी त्याच्यामुळे फिल्म खूप स्ट्रेट अप आहे लाईक म्हणजे यू नो की हा असा ते अशा वेळी जाणार त्याच्यामुळे म्हणलं की काही असं सरप्रायझिंग नाही आहे सो तो एक पार्ट आहे कॅरेक्टरसाठी कुठलंच कॅरेक्टर असं तीच गोष्ट फिल्मला आहे बट एक माझं शॉर्ट खूप इंटरेस्टिंग वाटलं आता जसं मला आत्ता आठवलं जेव्हा रेमॅन काही डेथ होती हॉस्पिटलमध्ये तिथं याला त्याचा एक असा तो मेल्यानंतर त्याला एक 2 मिनिटासाठी त्याला हे निसतं असं ही लाईक तसा हे झालेला असतो की लाईक वॉट इफ हा जिवंत असला तर वगैरे असं एक त्याचं एक ड्रीम्स खूप मायनर ड्रीम सिक्वेन्स होता आणि म्हणजे मला असं वाटतं की त्याचे इमोशन्स आहे रणवीर सिंगचे लाईक की बट फक्त तो इतका एक्सप्लोर्ड नाही आहे जसे जेव्हा अटॅक होतो तेव्हा पण त्याची दाखवलेली गोष्ट किंवा जेव्हा तो मारतोय तेव्हा पण थोडं काही आहे गोष्टी म्हणजे की इतकं तो असा काय आहे हीच काहीच क्लिअरिटी दिलेली नाहीये. तू ज्यावेळेस तू बघतो तर ते मी कोणत्या तरी माझ्या ज्या माणसाशी मी इतका अटॅच होतो मी त्याला मारलंय याच्यातून ते आलंय का हा उठला तर मला माझी पूर्ण आयडेंटिटी ब्रेक होईल आणि मग मी मरू शकतो त्याने कोणाला सांगितलं तर याच्यातून आलंय हे काहीच क्लिअर आउट नाही झालेलं. मला म्हणजे मला तोच जो पुन्हा फिरून तिकच येतोय जो माझा सगळ्यात मेजर रायटिंगमधला टर्म अप जो आहे माझ्यासाठी की ग्रे शेडमधले अजिबात कॅरेक्टर नाही आहेत याच्यामध्ये. क्लिअर सिम्पल डिवाइड आहे. हे आपले हे त्यांचे हे सगळे वाईट आहेत. मग तू त्यांच्यासोबत किती राहिला काही राहिला तरी ते वाईटच आहे तुला ते काही फरकच नाही पडत आहे आणि आपला आहे तो आपलाच आहे तो चांगलाच आहे आणि तो आपल्या ह्याच्यासाठीच करतोय. सो त्याचे अल्टिमेट सगळ्या ह्याच्यामध्ये जे मी तुला म्हटलं पॅट्रिऑटिझम सोडून त्याच्या दुसऱ्या कुठलाच फॅक्टर त्याच्या वर्क नाही करत आहे. विदाऊट अ फ्लिंच तो कोणालाही मारू शकतो काहीही डिसिजन घेऊ शकतो कारण की त्याला त्याच्या देशाला सर्व करायचे. सो ह्याला जस्टिफिकेबल बॅक स्टोरी असू शकते म्हणजे असू शकते ते प्रॉब्लेम नाही आहे. ते कॅरेक्टर तसंच दाखवायलाच नव्हतं पाहिजे असं खूप अशी इव्हेंट ड्रिव्हन आहे लाईक ती कॅरेक्टर्स जसं तू जशा प्रकारचे कॅरेक्टर्स एक्सपेक्ट करतोय मला असं वाटतं ती खूप टोटली वेगळी फिल्म होईल मला असं वाटतं आणि फिल्म खूप अशी इव्हेंट ड्रिव्हन आहे खूप मोठा कॅनव्हास आहे खूप मल्टिपल अँड जेव्हा तो कामाला लागतो त्याच्यानंतर जर खटकन फिल्मचा लॅप हा लाईक 1 वर्ष पुढे जातो आणि खूप पटपट वर्ष पण जातात. सो ते इव्हेंट करून त्याला कुठतरी पोचायचं आहे. सो ती जर त्याला ते कॅरेक्टरसोबतचं त्या तुला असं ग्रे शेड त्या बघायच्या होत्या म्हणजे मॅन विथ अ ग्रे शेड ऑल्सो डुईंग टेररिस्ट अटॅक्स ही त्याची पण एक ह्युमन साईड जी तुला बघायची होती. सो ती जर ते दाखवत असले असेल तर ते टोटली वेगळा ट्रॅक झाला असता. आणि म्हणून मला म्हणजे अल्टिमेटली हे सगळं सांगण्याचा उद्देश हाच आहे की तू जे म्हटलं स्ट्रेट फॉरवर्ड फिल्म आहे तो स्ट्रेट फॉरवर्डपणा कुठून आला आहे ते डेप्थ का नाही आहे ह्या फिल्मला तर त्याचे रिझन्स आहेत असं मला म्हणायचं होतं की कॅरेक्टर आर्क नाही आहेत फ्लॅट कॅरेक्टर्स आहेत प्रिडिक्टेबल प्लॉट लाईन आहे इव्हेंट फक्त आणून ट्विस्ट केली. दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट मला याच्यामध्ये वाटली की
जे टेररिस्ट अटॅकचे त्याने फुटेज रिअल फुटेज घेतलेले आहेत आणि ते त्यांनी वापरले ऑडिओ क्लिप्स घेतलेले आहेत. सो त्याच्यामध्ये फिल्म कुठंतरी रिॲलिटीमध्ये सबलमाइन किंवा त्या रिॲलिटीमध्ये डिप्ट होते आणि ती डेप्थ मला असं वाटलं की ती डेप्थ देण्याचा प्रयत्न केला जे ॲक्च्युअल प्लॉटमध्ये ती डेप्थ नाही आहे. त्या एडिटिंगमधून ते डेप्थ देण्याचा प्रयत्न केला आणि कुठंतरी ते इमोशनली वर्क पण झालं. ते होतं पण ते रिअल गोष्टी या त्या असतातच ना सो तो डिसिजन खूप चांगला झाला. आणि दुसरी गोष्ट स्पायचं जे हे होतं म्हणजे आपण हे जे काही प्लॉट पुढचं बोलतो हे सगळं त्याची ती पोझिशन ॲक्वायर करण्याची जर्नी म्हणजे बेसिकली गँगस्टर ड्रामध्ये आपण म्हणतो तोच खूप एक्सप्लोअर झालेला आहे. आणि तशा अर्थानं स्पाय झालेलंच नाही आहे भारतामध्ये किंवा इन जनरल इंडियन सिनेमामध्ये. स्पाय फिल्म्स ज्या पद्धतीने किंवा स्पाय ज्या पद्धतीने डिपिक्ट केला जातो तो तसाही रिॲलिटीपासून खूप दूर केला जातो. म्हणजे YRFचं स्पाय युनिवर्स आहे, एक्का टायगर असेल किंवा वॉर असेल किंवा पठाण असेल तर याच्यामधले स्पाय हे आणि धुरंधरी त्याला आता ते त्या युनिवर्समधलं नाही आहे. बाकीचं एजंट विनोद म्हणून पण फिल्म होती सैफ अलीची. आणखीन एखादी फिल्म मी विसरत असेल समजा कुठली. पण ह्याच्यामध्ये जे आपले स्पाय आहेत हे खूप जेम्स बॉन्ड इन्स्पायर्ड स्पाय असल्यासारखे मला वाटतात. म्हणजे ते खूप गुड लुकिंग आहेत, ते कुठलीही मुलगी पटवू शकतात, ते खूप गाडी खूप खतरनाक चालवतात. म्हणजे धुरंधरमध्ये हा उलट्या लेनमध्ये गाडी चालवतो. सो ते जगाचे बेस्ट ड्रायव्हर आहेत, ते बेस्ट फायटर आहेत. म्हणजे सगळ्या स्किल सेटनी बनलेलं आहे. जर रिअल कॅरेक्टर जे असतं आणि रिअल स्पाय वर्ल्ड ज्या पद्धतीने फंक्शन करतं त्याचं काहीच एक्सप्लोरेशन आपल्या इथल्या स्पाय फिल्ममध्ये होत नाही. सो ही म्हणजे तशी बघायला ही तर खूप टिपिकल बॉलिवूड प्रोटॅगनिस्ट जो असतो तसाच इथे वापरला गेलेला आहे. किंवा इन जनरल इंडियन स्पाय फिल्म पण खूप टिपिकल एजंट फिल्म ज्या असायच्या किंवा ॲक्शन हिरो फिल्म असायच्या. फक्त तो ॲक्शन हिरो हॅपन्स टू बी अ एजंट ऑर स्पाय त्या झोनमधल्या फिल्म आपल्याकडे बनल्या गेलेल्या आहेत. मग ह्याच्यामध्ये मद्रास कॅफे जिओ पॉलिटिकल फिल्म होती सुजित सरकारने केलेली. ती खूप डिफरंट वाटते, ती खूप रिॲलिटीला घेऊन जाणारी आणि ती खूप त्या सगळ्या इंटरफेसिसला सोबत घेऊन येणारी वाटते. नंतर बाकीचं हे खूप सुपर फिक्शनल फिल्मी व्हर्जन वाटतं मला स्पाय वर्ल्डच्या सगळ्या. आय एग्री. इंडियामध्ये एवढा तशा बनलेलंच नाही तेवढा त्याच्यामध्ये असं व्हेरिएशन्स काही आलेलं नाही आहे. आणि ऑफकोर्स ती YRFचं स्पाय युनिवर्सचं ते एक त्यांचा एक टोप ठरलेला आहे आणि ते त्यांच्या ऑलमोस्ट प्रत्येक फिल्ममध्ये ते सेमच गोष्टी करतात वगैरे. इथं मी थोडं डिफर करू गोष्टीशी धुरंधरमधलं की इथला जो हिरो आहे तो पठाणचा शाहरुख खान टाईप नाही. तो बेस्ट ड्रायव्हर जरी असला तरी तो क्लायमॅक्समध्ये त्याला गाडी नीट नाही चालवता आलेली, तो ठोकलेली त्याने गाडी बऱ्यापैकी मेन सिक्वेन्समध्ये जर तुला सांग नाही. 4 जण जर तुझ्या एखाद्या गाडीमध्ये तुझ्यावर अटॅक करतील आणि तुझा गळा दाबत असतील आणि ती त्याने ठोकली नाही आहे तो त्याचा डिसिजन होता. कारण की 3 जण तुझ्या हावी होत आहेत. सो तू गाडी सीट बेल्ट लावतो. तू हे जर बघितलं असेल की तू ते बघून सीट बेल्ट लावतो आणि तो डेलिबरेटली डिसिजन घेतो की आता मी ह्याच्यावर ठोके मग हे बाहेर पडतील, ॲक्सिडेंट होईल, हे सगळे हर्ट होतील आणि मी कमी हर्ट होईल आणि मग मला काहीतरी पॉवर माझ्या साईडला झुके. सो मी या गोष्टीशी ॲग्री नाही की त्याला चांगली गाडी चालवता नाही. आय थिंक ठीक आहे. बट तो तशा अर्थाने तशा अर्थाने तो हे नाही लाईक सुपर हिरो टाईप त्याचं कॅरेक्टर नाही आहे. लाईक तो ठीक आहे त्याचे तसे स्ट्रगल नाही दाखवलेले बट ठीक आहे. ते जरा थोडं रिअलिस्टिक वर्ल्ड बिल्ड केलेलं आहे त्याच्यामुळे जरा ते स्टील थोडं हे वाटतं. म्हणजे तू जर लेवलचा विचार करत असशील तर YRFच्या स्पाय युनिवर्समधले स्पाय हे ऑब्व्हियसली ते सुपर ह्युमनच आहे. हा सुपर ह्युमन नाही आहे बट स्टील ही इज बेटर दॅन एव्हरीबडी इज. आणि जे की ठीक आहे ही चॉईस अशी काही खूप प्रॉब्लेमॅटिक नाही आहे. तर टेक्निकली तर फिल्म बाबतीत बोलायचं झालं म्हणजे आदित्य धरचं सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज हे होतं उरी फिल्मनंतर की उरी ही टेक्निकली खूप ब्रिलियंट फिल्म होती. म्हणजे तू त्या फिल्मच्या पॉलिटिक्सशी ॲग्री करत असशील किंवा नसशील पण ती फिल्म म्हणून खूप चांगली आहे. क्राफ्ट खूप त्याचा भारी होता, हे कुणीच बी नाही केलं नव्हतं. तर ही फिल्म उरीनंतर ही त्याची सेकंड फिल्म टेक्निकली खूप मला असं वाटतं चांगली म्हणजे टेक्निकली फिल्म चांगली आहे
पण उरीशी कम्पेअर करता मला उरीच्या खालच्या लेवलची वाटली ही फिल्म. ओके. मला ऑलमोस्ट तशाच याची वाटलेली आहे. बट मेन मला टर्न ऑफ एक होता की जो मेन जो क्लायमॅक्सचा सीन आहे, मेन ॲक्शन सिक्वेन्स आहे जो मोठा, खूप मोठा आहे. तो खूपच असा एका डेली सोपमधलं एक CID मधल्या एपिसोडसारखं शूट केल्यासारखं वाटलं तर मला. लाईक ज्यात नाही त्याच्यात तसं ग्रँड्युअर स्केल नव्हती त्याच्यामध्ये, अशी ग्रँड स्केल नव्हती त्याच्यामध्ये. त्याच्या आधीचे जे चेजिंग सिक्वेन्स तू 2-3 एक त्याच्यामध्ये असं एक लार्जर दॅन लाईफ इमेजरी होती त्याच्यामध्ये. इथं खूपच असं ते डेली सोपसारखं शॉर्ट पेकिंग आणि खूप एका रॅन्डम प्लेसवरती आणि खूप लेस कॅरेक्टर्समध्ये होतं. सो तो एक मेजर टर्न ऑफ होता. आय डोंट नो त्यांनी तसं काय त्याचे डिसिजन होते, चॉईसेस त्यांच्या. तर ती एकमेव फाईट अशी होती जी म्हणजे त्या सिटी एरियामध्ये घडत नाही, ते आयसोलेटेड एरियामध्ये घडते. तोपर्यंतचे जे काही सुरुवातीचे चेस सिक्वेन्स आहे, फाईट सिक्वेन्स आहे, ॲक्शन सिक्वेन्स आहेत जे काही आहेत, ते सगळे कराचीमध्ये त्या एरियामध्ये लारीमध्ये सगळे घडतात. आणि हा एकच होता जो बाहेर आयसोलेटेड रोडच्या साईडला जंगलामध्ये घडतो. सो मे बी ते मग सराउंडिंग, आता ही चॉईस का होती, स्टोरीची गरज असायची जे काही असेल वॉटेवर, पण त्या हिशोबाने ती वर्क केली मला असं वाटतंय. ओके. हां, म्हणजे टेक्निकली ऑफकोर्स सो ब्रिलियंट आहे. म्हणजे स्पेशली मला सिनेमॅटोग्राफी खूप इंटरेस्टिंग वाटली की ती होती, इंटरेस्टिंग होती. म्हणजे त्याच्यात जसे लाईट्स आणि शॅडोज त्याच्यात दिसत होत्या फिल्ममध्ये, ते सुंदर होते. म्हणजे लाईक ते खूप पूर्ण अशी ग्लॉसी फिल्म नव्हती जशा त्या स्पेशली YRFच्या जे चकचकीत नव्हती, हां, चकचकीत तशी अर्थ नव्हती. आणि डार्क आणि ग्रिटी. हां, ग्रिटीनेस त्याने खूप छान पकडला होता स्पेशली. आणि विकास नावला खार सिनेमॅटोग्राफर. हां, मला सुरुवातीचे जे ऑलमोस्ट प्रत्येक कॅरेक्टर इंट्रोड्यूस होण्याच्या आधी किंवा कुठलाही टेरेल इंट्रोड्यूस होण्याच्या आधी जे इस्टॅब्लिशमेंट शॉट वाईडचे लावलेले आहेत आणि ते वरून नंतर ड्रोन असेल मे बी किंवा क्रेक, ते जे शॉट आहेत एक्स्ट्रीम वाईड शॉट आहेत, ज्याच्यामध्ये तो टेरेल एक संजय दत्तचं कॅरेक्टर ज्यावेळेस इंट्रोड्यूस होतं त्यावेळेस ते पांढऱ्या कारमध्ये पूर्ण त्या पांढऱ्या ह्याच्यामध्ये येतो, तो शॉट असेल, किंवा ज्यावेळेस हे बलुचिस्तानला जातात ते पार्टीच्या रॅलीचे असतील, किंवा हा बाईकवर ज्यावेळेस तो बाहेर जातो, तर ते जे शॉट आहेत सगळे, ते जे वाईल्ड शॉट आहेत, ते वाईल्ड शॉट खूप खूप सुंदर वाटले मला. म्हणजे पर्टिक्युलरली ज्या पद्धतीने ते कॅप्चर पण झालेले आहेत, मला वाटलं जो काही फिल्मचा लुक आहे, जो ग्रँडनेस आलेला आहे, त्याचा खूप इंटरेस्ट. हां, तर खूप सारा त्या वाईड शॉटच्या कॉन्ट्रीब्युशनने आलेलं आहे असं मला वाटलं पर्सनली. बरोबर आहे. आणि ती जी ॲक्शन सिक्वेन्स आहे, जे ॲक्शन सिक्वेन्स सेंटरला येते, म्हणजे पर्सनली मी असं इमॅजिन करत होतो किंवा असं एक्सपेक्ट करत होतो की फिल्मची बेस्ट ॲक्शन सिक्वेन्स हा क्लायमॅक्सला येईल. पण तू जसं म्हटलं तसं तेवढं वर्क नाही झालं ॲक्शन सिक्वेन्स क्लायमॅक्सचा मला जेवढा सेंटरचा झाला. तो ॲक्शन सिक्वेन्स वर्क होण्यासाठी तो जो गोरनेस वापरलेला आहे, मी त्याच्याबद्दल नाही बोलत आहे. म्हणजे थ्रू आउट द फिल्म खूप ठिकाणी मला असं वाटलं की हा जो ग्राफिक व्हायलन्स दाखवलेला आहे तो खरंच प्रत्येक ठिकाणी तितका गरजेचा आहे का? नाही, मला नाही वाटलं. म्हणजे तो असला आणि नसला सेमच लेवलवरती होता असं वाटलं ना. नाही तो असा काही खूप मेजर पर्पज सर्व नव्हता करत. कारण की काही ठिकाणी आय कॅन अंडरस्टँड, बट प्रत्येक ठिकाणी ते खूप असं कूल दिसण्यासाठी केल्यासारखं वाटलं मला. काही प्लेसमध्ये जेव्हा कॅरेक्टर ॲक्च्युली खूप अँगरमध्ये आणि तो त्याचं दाखवण्यासाठी केला असेल तर ठीक आहे, ते समजू शकतो मी. बट काही ठिकाणी खूप असं अननेसेसरी वाटलं की ओके हां दिसते त्याच्यासाठी, ते अननेसेसरी चॉईस वाटली मला. हां, म्हणजे हा एक हाफ स्क्रीन दाखवलं असतं तरी आय थिंक ते कदाचित अजूनच मेजर इम्पॅक्ट झाला असं. हा एक बॉलिवूड फिल्ममध्ये किंवा इंडियन फिल्ममध्ये आता नवीन ट्रेंड आलेला आहे की खूप ग्राफिक व्हायलन्स दाखवणं किंवा गोर पार्ट ज्याला म्हटलं जातं ते दाखवणं, ज्याला टॉर्चर पॉर्न पण म्हटलं जातं. ॲनिमलपासून ते खूप टर्न व्हायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर खूप फिल्म आल्या अशा की ज्या किल असेल, KGFमध्ये पण केलेले, मार्को म्हणून साऊथ मल्याळी फिल्म होती. आणि यंगर ऑडियन्स ज्या पद्धतीने त्या फिल्मला परसिव्ह करतात, ज्या पद्धतीने त्या फिल्म उचलल्या गेल्या किंवा प्रेस केली गेली, सो मला असं वाटतं याच्यामुळं पुढच्या जनरेशनचे जे डिरेक्टर्स आहेत त्यांच्यामध्ये एक मेसेज गेला की तुम्ही जर
अरेंज वायर्स दाखवला तर तुम्ही कूल आहात, किंवा तर तुमच्या फिल्मला ऑडियन्स जास्त भेटेल, किंवा इफ यू आर अ डेअरिंग डिरेक्टर यू हॅव टू शो द ग्राफिक व्हायलन्स. म्हणजे तिथं गरज आहे का नाही हे न बघता तो व्हायलन्स दाखवण्याचं एक ट्रेंड मला असं वाटतं खूप सुरू झाला आहे. सो इथेही मला या फिल्ममध्ये असं वाटलं की खूप ठिकाणी तितका तसा व्हायलन्स बघण्याची मला दाखवण्याची काही गरज नव्हती. म्हणजे जे टॉर्चर सीन आहेत ज्यावेळेस तो एक इंडियन एजंट, तो ISIचा जो एक अर्जुन रामपालने प्ले केलेला रोल आहे, तो एका इंडियन एजंटचा टॉर्चर करत असतो, तर तिथं जे दाखवलं आहे ते मी समजू शकतो. पण ओव्हरऑल बाकी खूप ठिकाणी तो गरज नसताना गरज नसताना तो व्हायलन्स दाखवला गेलेला आहे. त्याच्यानंतर ॲक्सिडेंटचे जे शॉट आहेत किंवा एक्सप्लोजनचे शॉट आहेत, त्याच्यामध्ये ते शरीराचे तुकडे आणि ते बाकीचा सगळं तो काय जो ग्राफिक व्हायलन्सचा पार्ट आहे, तो पण मला असं वाटलं की तो सजेस्टिव्ह व्हायलन्स, जसं तो म्हटला सजेस्टिव्ह व्हायलन्स कदाचित बेटर वर्क झाला असता. कारण की मी कॉन्स्टंटली ते जर बघतो तर एका पॉईंट नंतर मग त्या व्हायलन्सची व्हॅल्यू बोथट होत जाते. पण म्हणजे बेसिकली हा एक थोडं लार्जर पॉईंट ऑफ व्ह्यूने मी तुला हे विचारतो की तुला काय वाटतं इंडियन फिल्ममध्ये एवढा व्हायलन्स का वाढत चालला आहे? हां, तर आय ॲग्री की तो एक ट्रेंड आहे काही वर्षांपासून की त्याच्यावरती फिल्म सेल होता किंवा वेब सिरीज पण होता. पण हा ट्रेंड फक्त फिल्म पुरता लिमिटेड नाही, तो वेब शोजमध्ये पण दिसतो तुला, टी व्ही सिरीजमध्ये अनेक आउट ऑफ कॉन्टॅक्ट एक गरज नसताना तिथं पण व्हायलन्स दिसलेला आहे आणि शिव्यांचा वापरलं आहे, त्याच्याविषयी खूप बोललं जातं डायरेक्ट. इथं पण नाही रे, पण हा ॲग्री की ते इथे ते भरपूर जसं वापरलेलं आहे. इट्स लाईक ते टोकन कार्डसाठी वापरलं जातं की कारण ते सेलेबल पार्ट्स झटकं झालेले. बट जर फिल्मच्या कॉन्टॅक्समधून येत असेल तर मला असं वाटतं ते वापरा कुठल्या पण फिल्ममेकरने. बट जर ते उगी जस्ट बिकॉज त्याच्यानी काहीतरी फिल्मला एक अशी सेल करण्यासाठी वापरलं जाते, तर मग ते काय ते मजा नाही. म्हणजे ते खूप ते खूप असं जरा टर्न ऑफ पॉईंट राहतो म्हणून मला असं वाटतं. लाईक सेल करण्याबद्दल वरून मला हे पण पुढं कंटिन्यू करायचं आहे की जसं व्हायलन्स सेल करण्यासाठी वापरला जातो आहे, ऑब्व्हियसली पॅट्रियोटिझम पण तिकीट सेल करण्यासाठी वापरला जातो आहे, तसं या फिल्ममध्ये म्युझिक पण खूप सेल करण्यासाठी वापरल्यासारखं मला वाटलं. तसं तो म्युझिकबद्दल मागाशी विचारलं तर पर्टिक्युलरली ह्या फिल्ममध्ये म्युझिकला एकच काम होतं, ते ॲक्शन सिक्वेन्स आणि जे काय स्लोमो एडिटिंग आहे ते कूल दिसणं, आणि त्यांनी ते पर्पज सर्व केलेलं आहे. त्या पलीकडं म्युझिकने दुसरं काही काम केलं आहे मला असं वाटलं नाही आहे. आणि टेक्नो म्हणजे बेसिकली टेक्नो बीट्स आणि रिमिक्स, म्हणजे सारेगमा या फिल्मचं म्युझिक पार्टनर आहे. सो सारेगमाकडे असणाऱ्या कॅटलॉगमधून खूप त्यांना गाणे वापरायला भेटले. ते रंबाहो असेल किंवा ती कव्वाली असेल, हां. सो तो त्यांचा ज्या पद्धतीने वापर झाला आहे, पण ते एका पॉईंट नंतर मला ते खूप जास्त झाल्यासारखं वाटलं की कॉन्स्टंटली प्रत्येक सीनला काहीतरी असं लाऊड म्युझिक येतं आणि खूप बीट पडतायत आणि टेक्नो बीट्स पडताय आणि मग ते म्हणजे ते का म्हणतात आपण असं बोथट जे होणं म्हणतात ओव्हर यूजनं. सो जसं व्हायलन्स इथं मला बोथट झाला ओव्हर यूजमुळं, तसं मला म्युझिकबद्दल पण वाटलं. तो खूप जास्त लाऊड म्युझिक वापरलं गेलं. म्हणजे ऑब्व्हियसली ते सीन कूल दिसत आहेत, पण त्या पलीकडं त्याला व्हॅल्यू काहीच राहिली नाही माझ्या दृष्टिकोनातून. आणि मग त्याचे जे काही लव ट्रॅक आहे मग फिल्ममधलं आणि बाकीचे, त्याचे इमोशन्स पूर्ण मरून गेले माझ्यासाठी या फिल्ममध्ये. एक आयटम सॉन्ग काइंड ऑफ, म्हणजे आयटम सॉन्ग नाही म्हणता येणार त्याला, पण एक मुलींना घेऊन डान्स सॉन्ग जे असतं, बेसिकली डान्स सॉन्ग पण आहे त्यांच्या लग्नामध्ये. ऑब्व्हियसली फक्त पॅट्रियोटिझमने तिकीट नाही विकली गेली तर सोबत एक तरता पण ठेवूया, हा तोटाच होऊ शकतो. पण ते म्युझिक मला खूपच तुलनेनं काय म्हणता येईल असं दबून गेल्यासारखं वाटलं ओव्हर यूजमुळं. तुला काय वाटलं म्युझिकबद्दल? म्युझिक हां, म्हणजे थोडं काही ठिकाणी आवडतं आहे, म्हणजे ते आता जसं जसं त्यांनी वापरलं आहे ते. बट ॲज अ मला काही काही गाणे ऐकताना फार इंटरेस्टिंग वाटत असेल. लाईक ते जेव्हा तू एक गाणं ऐकते, मला लिरिक्स नाही आता आठवते ते. तो जेव्हा ते
अक्षय खन्नाचं कॅरेक्टर ते जेव्हा ते बलुचिस्तानमधल्या त्यांच्या त्या ह्याच्या ह्याच्यात जातं तर ते एक गाणं वाचतं ते खूप इंटरेस्टिंग गाणं होतं. बलोची फोक म्युझिक काहीतरी हां काहीतरी ते वाला रिमिक्स केलं सर. हां या सो ते एक मला आवडलं. पण जे बाकी गाणी होती ती अशी खूप हे नव्हती माहिती. एक कारवावालं गाणं होतं जे स्टार्टिंगला रणवीरच्या एंटरला होतं ते. सो ते गाणे मी असं ॲज अ स्टँड अलोन मला ते वाटत नाही लाईक. पण मी काही ठिकाणी BGM ऑफकोर्स तेवढं लावलं होतं आणि ठीक आहे म्हणजे विशेषतः रॅलीचे सीन जे होते किंवा म्हणजे तो रॅली नाही म्हणता येणार त्याला, ते सभेचे जे सीन आहे त्या सभेच्या सीनमध्ये ते जे युनिफॉर्म मोशनमध्ये झेंडे हालत होते आणि त्याच्यावर ते दर 2-3 वेळा ते बीट्स लावायचे आणि रणवीर सिंगचे ग्लान्सेस दाखवले गेलेले. सो मला ते तिथं खूप असं म्युझिक लाऊड ओव्हर यूज झाल्यासारखं वाटलं, जे असं काही गरजेचं पण नाही आहे. आणि ऑलमोस्ट प्रत्येक एंट्रीला प्रत्येकाच्या म्हणजे अक्षय खन्नाची तर किती वेळा एंट्री घेतलेली, 3 ते 4 वेळा अक्षय खन्नाच्या एंट्रीचे सीन्स. सो तिथेही म्युझिक वापरलं गेलं आहे, संजय दत्तला म्युझिक वापरलं गेलं आहे, खूप लाऊड खूप हे. सो त्याच्यामध्ये व्हॅल्यू मला खूप कमी झाली असं वाटलं. ओके हाय यार मला काही काही एंट्रीज झाल्या जे मला वाटतं ते वर्कसारखे झाले की ते असे ते एनहान्स करत होते त्या याला. बट बाकी काही की जे ॲक्शन सिक्वेन्स आणि त्याच्यामध्ये जरा ते खूप अति जास्त वाटलं. ते खूप इतकं न घडण्यासाठी त्याला घडत नाही आहे तरी पण त्याला हे करण्यासाठी पुलअप करण्यासाठी त्याला असं वाटलं होते. पण मला पर्सनली इतकं म्युझिक विषय असं इतकं काही इश्यू नाही वाटला. ठीक आहे म्हणजे आहे काही काही ठिकाणी आहे जास्त आहे बट खूप मेजर टर्न ऑफ नव्हता ना म्युझिकसाठी. सोबत प्रोडक्शन डिझाईनबद्दल पण आपण बोलूया. सो ते जे सेट होते म्हणजे ॲक्च्युली फिल्म जे पाकिस्तानचं पार्ट दाखवलेलं आहे ते खूप सारं थायलंड तिकडं शूट केलेलं आहे, इंडियात पण काही शूट झालेलं आहे. पण जे जे वर्ल्ड उभं केलं होतं ते मला खूप आवडलं. प्रोडक्शन डिझाईनचं काम, सेटचं काम खूप कन्व्हिन्सिंग होतं. मला ते खूप जिवंतपणा वाटला त्याच्यामध्ये. मला त्यांचे कॉस्ट्युम्स जे होते, विशेषतः रणवीर सिंगचा लुक जो होता, जो बलोची लुक दाखवलेला आहे, तो खूप मला प्रचंड आवडला. म्हणजे मला ऑनेस्टली जैसन मोमोची आठवण आली त्या ह्याच्यामध्ये बघताना, पण तो त्याला सूट होतो. ती मोठी दाढी आणि लांब केस जे पद्मावतशी थोडंसं सिमिलर जातं आहे, ते जरा सूट होतो त्याला आणि तो चांगला दिसला खूप तिथं, मला असं वाटलं. त्याचे हो ते आहे फिल्ममध्ये की ते तर जसं ते वर्ल्ड बिल्ड केलेलं आहे त्याने. जसं ते लिहारी जे गाव आहे त्याच्यातल्या एरिया आहे तो सॉरी त्याच्यामधले जे लेन्स असतील किंवा ते हॉस्पिटलमधले सेट्स असतील वगैरेतले जे सीन असतील ते खूप असे ऑफकोर्स मी काय पाकिस्तानचं हे बघितलेलं नाही कसं आहे पाकिस्तान. बट म्हणजे ते एक त्याच्यातला जो एक जो लुक होता टेक्स्चर जे होतं ते आत्तापर्यंत असं इंडियन फिल्ममध्ये दाखवलेलं नव्हतं. लाईक की जे पाकिस्तानला पाकिस्तानला इंटरनल साईड डिपिक्ट करताना असं दाखवलं व्हायचं. सो ते एक इंटरेस्टिंग व्हिज्युअल होतं. आता आय डोंट नो ते खऱ्या गोष्टी त्या 15-20 वर्षापूर्वी कशा होत्या वी डोंट नो. बट मग ते एक इंटरेस्टिंग वाटलं ना तसं एक नवीन लुक होता नाही मला असं वाटलं नवे. आणि बाकी जे कॉस्ट्युम चॉईसेस असतील ओव्हरऑल कॅरेक्टरचे सगळे मला ते पण, आता ते जे बलुचिस्तानाचं तुझे म्हटलं गाणं जे दाखवलेलं आहे तिथे त्याचे पांढरे कपडे घालून ते फिरतात आणि हे करतात, ते पण खूप सुंदर वाटलं. म्हणजे ते जो दाबर म्हटलं ते ख्वाजा मेरे ख्वाजा गाण्याचा थोडासा मला हे वाटलं. ते फोक मे बी त्यांची फोक ट्रेडिशन असेल पण ते खूप इंटरेस्टिंग दिसलं. सो सेट असतील, लोकेशन्स असतील, कॉस्ट्युम्स असतील, त्यांचा गेटअप असेल, लुक असेल, तो खूप स्ट्रॉंग झाला आहे फिल्ममध्ये. मला असं वाटलं तिथं फिल्म कुठंच कमी नाही पडली. किंवा मला पर्सनली तिथं कंप्लेंट करण्यासाठी काही झालं आहे असं नाही वाटत आहे. पण एक मेजर मुद्दा मला असं वाटतं या फिल्मला जो खूप अपलिफ्ट करून गेला किंवा जो खूप बोलला जाईल इथून पुढं, तर ते परफॉर्मन्सेस आहे. या परफॉर्मन्स म्हणजे एकतर ही फिल्म इतकी स्टार स्टडेड किंवा मोठ्या स्टार कास्टवाली फिल्म होती आणि ड्युरेशनमुळं स्क्रीन टाईम बऱ्यापैकी बाकीच्यांना पण भेटलेला आहे. म्हणजे जसं तू म्हटलं की चॉईसेस पण आहेत त्याच्यामध्ये, पण परफॉर्मन्सेस पण मला काहींचे खूप ब्रिलियंट झाले आहेत,
काहींनी फनी केलं आहे, काहींनी तेच केलं आहे. सो मला असं वाटलं की परफॉर्मन्सेस या फिल्मची एक असा पार्ट आहे जो खूप चर्चेला जाणार आहे. येस 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 म्हणजे मला रणवीर सिंग आणि रणवीर सिंग आणि स्पेशली अक्षय खन्ना दोघांचं लाईक कमाल काम केले. म्हणजे रणवीर सिंगचं स्पेशली मला कौतुक वाटतं की तो त्याची जी बाहेर आहे ती खूप अशी लाऊड इमेज आहे, लाईक तो खूप असा अति एनर्जेटिक दिसतो. इथं त्याला खूप एक असं खूप वेळ फिल्ममध्ये तो खूप शांत दिसलेला आहे. तो ॲक्शन करतोय, तो इज किलिंग मशीन, लाईक इज वर्किंग लाईक अ किलिंग मशीन. बट तो त्याचा एक शांतपणा आहे. तसं तो एक रणवीर सिंग नाही वाटत, जो तुझी एक रणवीर सिंगची जी इमेज आपल्या डोक्यात आहे बाहेरची त्याची, तो एक त्याने खूप छान केलेलं वाटतं मला. असं मला अर्जुन रामपाल एक फक्त मला गोष्ट इथं सांगायची की रणवीर सिंगची आणखीन एक फिल्म आहे त्याच्यामध्ये त्याने खूप शांत आणि सायलेंट रोल केला आहे, ती म्हणजे गली बॉय. गली गली बॉयमध्ये पण खूप कला आहे त्यांनी, पण गली बॉयचं कॅरेक्टर आणि हे कॅरेक्टर खूप डिफरंट आहे. सो त्या शांतपणामध्ये पण ती रेंज मला रणवीरने दाखवली, ती मला आवडली. अग्री. रणवीर ब्युटेरामध्ये पण तसं मला का प्रसिद्ध आवडलेलं आहे. अल्सो मला बाकी जे कॅरेक्टर्स होते लाईक आपलं अर्जुन रामपालचं लेंथ वाईज खूप मोठं नव्हतं, पण मेजर रोल होता. सो त्यांनी जो ॲज ए विलनिश जो प्ले करतोय ते त्यांनी खूप मस्त केलेलं वाटतं मला. असं खूप वर्षांनी त्याला मी अशा चांगल्या रोलमध्ये बघतोय की त्याला काहीतरी इंटरेस्टिंग रोल करतो. मला आठवत नाही लास्ट टाईम कुठला त्याचा रोल इतका चांगला होता. बाकी जे कॅरेक्टर राकेश मिरीचं कॅरेक्टर जे मंत्रीवाला जे कॅरेक्टर आहे जो आय थिंक जमीन जमाल. त्याचं नसतं की तो युजली कॉमिक ॲक्टर म्हणून फेमस आहे. त्याला त्यांनी छान यूज केले. मी इथं पण ते थोडी कॉमिक काही एलिमेंट्स आहेत, पण बट स्टील तू मस्त यूज केलेला त्याचा किंवा जे बाकी कॅरेक्टर. फक्त मला संजय दत्तचं आय थिंक असं वाटलं की संजय दत्त इज स्टील कॅनिंग दॅट संजय दत्त पर्सन आहे. तो संजय दत्त यू नो की हा संजय दत्तच आहे. तो जसे त्याचे गेस्चर्स आहे वगैरे त्या ह्याच्यातून वगैरे वाटलं की जसं त्याची बोलण्याचे सर्टन एक स्टाईल आहे. बाकी कॅरेक्टर जे छोटे रोल त्यांनी आय थिंक केलं आहे मला असं वाटलं काम की म्हणजे तो जो पर्पज ते सर्व करत होते तो त्यांनी केलेला आहे. मला असं वाटलं. तुला कसं वाटलं? मला अर्जुन रामपालच्या बाबतीत मी थोडंसं डिसॲग्री करतो तुझ्यासोबत. म्हणजे त्याने ते छान केले, पण जो काही लिमिटेड रोल त्याला दिला होता आणि जेवढा कारण खूप कमी स्क्रीन टाईम होता त्याला. सो मला असं वाटतं की अर्जुन रामपाल हा खूप जास्त कॅलिबरचा आर्टिस्ट होता. सो इथं ती कास्टिंग खूप काय म्हणता येईल अंडरयूज राहिली. मला असं वाटलं की त्याला आणखीन स्क्रीन टाईम भेटला असतं, आणखीन काहीतरी डेप्थ भेटली असती त्या कॅरेक्टरला. तो त्यांची शेड आणखीन खूप चांगली दाखवता आली असती. कारण की हा खूप पर्टिक्युलरली प्रत्येक सीनमध्ये तो काहीतरी भारताच्या विरुद्ध प्लॅन बनवतानाच दाखवला आहे. भारताच्या एजंटला टॉर्चर करताना आणि भारताच्या टेररिस्ट अटॅक सेलिब्रेट. सेकंड हाफमध्ये त्याचा कॅरेक्टरला खूप मोठी लेंथ असेल मला असं वाटतं, कारण हा बस कापमध्ये तो नव्हताच. सेकंड पार्ट म्हणायचे. कारण याचा फिल्मचा अख्खा फोकस हा रहमान डकेचवर होता. आता तो एक्झॅक्टली तसं पार्टमध्ये त्याला त्याचा मेजर मला तरी या फिल्ममध्ये तसं तो खूप अंडरयुज्ड वाटला. सेकंड पार्टमध्ये जर त्याला जास्त पार्ट असेल तर नक्कीच मजा येईल, कारण की तो खूप चांगलं कॅलिबरवाला आहे, चांगलं शेड्स तो दाखवू शकतो. संजय दत्तचं तू जे म्हटलं मी कम्प्लिटली ॲग्री आहे. म्हणजे जवानमध्ये जो पोलीस ऑफिसर दाखवला होता आणि इथं जो पोलीस ऑफिसर दाखवलेला आहे, मला त्याचे ट्रेड्स असतील, त्याचे पर्टिक्युलरली संजय दत्तचे ते कॅरेक्टर प्ले मागच्या त्या लकबी आहे, ते खूप रिझेम्बलन्स वाटला मला त्या दोन गोष्टींमध्ये. आणि खूप फिल्ममध्ये संजय दत्त अशा पद्धतीचं कॅरेक्टर प्ले करतो. सो बेसिकली हो, तू म्हटलं तसं की संजय दत्त इज स्टिल प्लेइंग संजय दत्त. त्याच्यामध्ये काही वेगळं हे नाही, पण तरीही लोकांना ते प्रचंड आवडतं. म्हणजे थिएटरमध्ये जेवढं रणवीर सिंगच्या एंट्रीला शिट्ट्या नव्हत्या पडल्या किंवा टाळ्या नव्हत्या पडल्या, तेवढ्या संजय दत्तच्या एंट्रीला जास्त टाळ्या किंवा शिट्ट्या आल्या होत्या. सो त्याचा एक ऑडियन्स आहे, त्याचा एक करिश्मा आहे आणि त्याला माहिती आहे की लोकांना काय आवडतं, तो तेच देतोय. ते मे बी त्याच्यामध्ये रिपिटेशन वाटत असेल किंवा ते रिपिटेशन आहेच आहे. मे बी त्याच्यामुळे संजय दत्तला रेंज आहे का नाही, किंवा संजय दत्त तेच करतोय असं त्याच्यावर ॲलिगेशन होत असतील, पण ती त्याची चॉईस आहे. आणखीन एक कॅरेक्टर आहे मला असं वाटतं त्याच्याबद्दल तू बोलायचं राहिला, आणि ज्याने
छोटा स्क्रीन टाईममध्ये खूप चोख काम केलं ते म्हणजे आरमाद. सॉरी हा सो आरमादवन बेसिकली अजय सान्याल म्हणजे अजित डवालांचं कॅरेक्टर तो प्ले करतोय तिथं. आता ते स्टोरीमध्ये तसं बघायला गेलं तर त्यांना खूप इम्पॉर्टंट रोल दिलेला आहे. एक प्रकारे अजित डवालला ॲज अ हिरो दाखवणारीच ही फिल्म होती कुठेतरी. आता मी त्या पॉलिटिक्समध्ये नाही जात, पण आर माधवनने जे प्ले केलं आहे ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. जो करारीपणा, जो म्हणजे बेसिकली ते स्क्रिप्टमध्ये ज्या कॅरेक्टरला जे कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत की असं कॅरेक्टर जो खूप करारी आहे, जो खूप कर्तव्यनिष्ठ आहे आणि तो कितीही डिसअपॉइंटमेंट नंतरही त्याच एनर्जीने किंवा त्याच ताकदीनं तो काम करत राहतो, ते त्यांनी खूप चपकलपणे स्क्रीनवर पोर्ट्रे केलं आहे किंवा खूप इंटरेस्टिंग केलं आहे. त्यामुळे खूप छोट्या स्क्रीन टाईममध्ये तो खूप जास्त शाईन करतो. म्हणजे कंपॅरेटिव्हली अर्जुन रामपालचा स्क्रीन टाईम ही खूप कमी आहे. पण मला जेवढा आर माधवन लक्षात राहतो किंवा आर माधवन इम्पॅक्ट सोडतो, तेवढा अर्जुन रामपालने इम्पॅक्ट सोडला नाही, का त्या कॅरेक्टरने इम्पॅक्ट सोडला नाही. याच्यामध्ये फिमेल खूपच टोकनिश कॅरेक्टर वापरलेले. सारा अर्जुनचं जसं आपण बोलले, ते त्या कॅरेक्टरमध्येच डेप्थ नव्हती, तर तिला प्ले करण्यासाठी असा काही वेगळा हे नव्हतं. तिच्या आईचा रोल थोडासा येऊन जातो, तो त्याला काही इम्पॉर्टन्स नाही आहे. अक्षय खन्नाचं जे रहमान डकत कॅरेक्टर, त्याच्या वाईफचा रोल आहे. ती सौम्या टंडन आहे त्या ॲक्टरचं नाव आहे, जी भाभीजी घर पर हेमध्ये काम करते. तिने ते टिपिकल बलोची वाईफ त्या लुकमध्ये एकदम प्रॉपर गेली आहे मला असं वाटलं. आणि तिचा जो पहिला सीन आहे इंट्रो, ज्याच्यामध्ये ती रहमानला कानाखाली मारते आणि मग ती रडते कारण की त्यांच्या मुलाची डेथ झाली. सो ते पर्टिक्युलरली 1 ते 2 किंवा 3 सीनमध्येच ती आहे, पण ते खूप प्रॉपर केलेले आहेत मला असं वाटलं. म्हणजे आय वॉज कम्प्लिटली कन्व्हिन्स्ड येस ती बदलची वाईफ आहे आणि ते सगळं ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये. सो ओव्हरऑल मला असं वाटतं की 1-2 संजय दत्त आणि आपल्या अर्जुन रामपाल सोडला तर बाकी त्यांचे कॅरेक्टर परफॉर्मन्सेस जे होते ते खूप ब्रिलियंट झाले. त्या ह्याच्या कझनचं कॅरेक्टर जे आहे, आपल्या रहमानच्या कझनचं जे कॅरेक्टर आहे, मी त्या ॲक्टरचं नाव नाही मला आठवत, पण त्यांनी ते छान आणि ती गँग आहे पूर्ण, ती सगळी त्यांच्यात बॉन्ड आणि ते जे काही दाखवलं आणि ओव्हरऑल ते रूल करताय पूर्ण, तर ते चांगल्या पद्धतीने डिपिक्ट झाले असं मला वाटलं. म्हणजे बघ परफॉर्मन्सेस मोस्टली चांगलेच होते. म्हणजे थोडेफार 1-2 ठीक आहे, बट मोस्टली चांगली. त्याच्यामुळेच आय थिंक ती फिल्म एंगेजिंग झाली, कारण ते परफॉर्मन्सेस खूप डाऊन असले असते तर कदाचित आपण बेअर नसतं करू शकतो त्या एवढ्या लेंथला. सो परफॉर्मन्सेस मेन तर होतेच म्हणजे चांगली, त्याच्यात वादच नाही. आणि शेवटी क्लोजिंग रिमार्कला तू काय सांगशील फिल्मबद्दल? आय थिंक फिल्म मी पर्सनली मला खूप नाही आवडली, बट वन टाईम वॉच तर तुम्ही नक्की बघू शकतात, कारण की त्याच्यामध्ये जशा पद्धतीने ॲक्टर्सचे परफॉर्मन्सेस आहे किंवा जसे ॲक्शनचे जे सिक्वेन्सेस आहे, एक ओव्हरऑल एक जे वर्ल्ड बिल्ड केलेले आहे त्यांनी, ते खूप खूप कमाल केलेलं आहे. म्हणजे त्याच्यात वाद नाही. ऑफकोर्स तो त्याच्यामध्ये सरप्राईज एलिमेंट फार काही नाही, म्हणजे ट्रेलरमध्ये जसं सांगलं तशाच गोष्टी त्याच्यामध्ये, बट स्टील तुम्ही बघू शकता. ऑफकोर्स त्याच्यामध्ये काही आता प्रत्येकाच्या व्ह्यू पॉईंटनुसार तो त्याला बघेन, कारण त्याच्यात इट इज ऑलमोस्ट पॉलिटिकल थ्रिलर म्हणता येईल याला. जिओपॉलिटिकल. जिओ पॉलिटिकल. सो प्रत्येकजण त्याच्या पॉलिटिक्सनुसार या फिल्मला बघी. आता ते त्याच्या याच्यावरती की तू त्याला कसं डिपिक्ट करतोय, बट बघू, वन टाईम तर नक्की बघू शकतो माणूस. मला असं वाटतं की त्याच्यात काही हे नाही वाटत. तुझे काय क्लोजिंग रिमार्क्स असतील याच्यामध्ये? मला वाटतंय ऑब्वियसली ही स्पाय फिल्म नाही आहे, ही गँगस्टर फिल्म नाही आहे. हे ब्लेंड आहे सगळ्या गोष्टींचा. टिपिकल आदित्य थरची जी स्टाईल आहे, त्या स्टाईलमध्ये त्याची जी आयडियोलॉजी, त्याचं जे पॉलिटिक्स आहे, त्याला प्रमोट करणारी फिल्म आहे. आणि ती आयडियोलॉजी जर तुम्ही ॲग्री करत असाल तर तुम्ही खूप जास्त एन्जॉय कराल. त्याच्या जर आयडियोलॉजीशी तुम्ही ॲग्री करत नसाल तर तुम्हाला ती फिल्म थोडी प्रॉब्लेमॅटिक वाटू शकते. पण ओव्हरऑल पॉलिटिक्स बाजूला ठेवता एक फिल्म म्हणून फ्लॅट कॅरेक्टर्स आणि एक ट्रोप बेस्ड प्रिडिक्टेबल स्टोरी लाईन, या 2 गोष्टी फिल्मला खाली वाढतात. पण जे रिअल लाईफ इव्हेंटशी त्याने कनेक्शन जोडण्याचा प्रयत्न केला आहे, जे परफॉर्मन्सेस आहे आणि टेक्निकली प्रचंड स्ट्रॉंग झालेले, विशेषतः सिनेमॅटोग्राफी आणि व्हिज्युअल्स,
सो ह्या गोष्टी तो कमीपणा भरून काढतात. सो मी म्हणेल की डेफिनेटली थिएटरमध्ये वन टाईम एक्सपिरियन्स देण्यासारखी फिल्म आहे. आणि ते जे काही ग्रँडनेस आहे फिल्मचा, ते जे काही ॲक्शन सिक्वेन्स आहे, ते मोठ्या पडद्यावर ज्या पद्धतीने आपल्याला फील होत आहे, ते ऑब्वियसली छोट्या पडद्यावर फील होणार नाही आहेत. तो मोठ्या पडद्यावर घेण्याचाच एक्सपिरियन्स आहे. सो यस, मी म्हणेल की ही फिल्म सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन बघा आणि तुम्हाला काय वाटतंय फिल्मबद्दल तुम्ही कमेंटमध्ये सांगा.